ध्यान चक्षुर्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कथं ददाति स्वपदान्त वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतापदकं श्रीगुरून् वैष्णवांश्च नमामि विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नाम नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेक्षताय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं क्रोधवाचारं सर्वं नन्दायते यत्कृपातमहं श्रीगुरुम् यस्मादहं निगतविप्लवैश्वरस्य सर्वात्मनां हिरणां यथा मनुष्यं मुञ्चोजयो गुणविसर्गकथनप्रविष्ट योज्येत हि पुमानान्वन्ति माम्। हरे कृष्णा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या भगवद्गीतेच्या चर्चेमध्ये शास्त्रीचं तत्पर चालू आहे त्याच्यामध्ये जसं मागच्या वेळी मी सांगितलं तसं आता काल आपण काही चर्चा केली तिथून आपण पुढे जाऊया तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाबद्दल चर्चा झाली दंडक आपण 25व्या श्लोकापासून पुढे चर्चा आज घेऊन जाणार आहे त्याच्या आधी सगळ्यांना अशी विनंती आहे की काल जी चर्चा झाली त्याच्यामधलं काहीतरी तुम्ही व्यक्त करू शकता जे तुम्हाला प्रेरणा दिलं किंवा काही तुम्हाला व्यावहारिक वाटलं तुमच्यासाठी या गीत भगवंताच्या वचनामधलं कारण काय आपल्याला सांगतं यत्र गीता विचारश्च पठनं पाठनं तथा मोदेत तत्र श्रीकृष्ण भगवान राधाय सह जिथे हे तीन गोष्टी घडतात भगवद्गीतेवरचं पठण आणि पाठन म्हणजे शिकवलं जाणं आणि शिकणं आणि विचार होतो त्याच्यावरती या तीन गोष्टी जिथे होतात तिथे भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी आनंदाने विराजमान असतील त्याच्यामुळे काही तुम्ही जे श्रवण केलं आहे काही विचार केला आहे तर त्याच्यात तुम्ही पहिले व्यक्त करू शकता की काल आपण काय काय चर्चा केली बा कशाबद्दल चर्चा केली तर वेगळं भक्त काहीतरी सांगू शकतो तसं मागच्या वेळी मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती तर कोणाला सांगायचंय की काल काय चर्चा झाली आपली काय तुम्हाला जे आठवतंय ते सांगणार आहे घाबरून जाण्याची किंवा ह्याची विचार नका करू चुकीचं असेल म्हणून तुम्हाला जे आठवतंय ते सांगायचे तुम्ही सांगू शका हं? कोणाला सांगायचं काल काय काय चर्चा झाली आपली काय 2-3 वाक्य तुम्हाला जे स्मरणामध्ये आहेत ती सांगू शकतो हरे कृष्ण गुरुजी. हरे कृष्ण दंडक प्रणाम. प्रणाम काल सुरुवातीच्या 2 श्लोकांमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले 2 की जर तुम्ही म्हणता की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा जर श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला युद्ध करण्यास का सांगताय हं. आणि तुम्ही अनेक विषयांचं वर्णन केलं जसं की सकाम कर्म निष्काम कर्म बुद्धियोग आत्मज्ञान तर याच्यामुळे मी गोंधळून गेलो आहे तर माझ्यासाठी योग्य कोणता मार्ग आहे असे 2 प्रश्न विचारले होते. बरोबर जर गोंधळ व्यक्त केला त्यांनी अर्जुनाने प्रामाणिकतेने एकदम बरोबर सांगितलं तर झाला प्रश्न अजून काय उत्तर काय होतं
तुम्हाला नंतर सांगायचं. भगवंतांनी सांगितलं की बुद्धियोग श्रेष्ठ आहे आणि संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणजे आपले विविध खोट्या संन्यासी आणण्यापेक्षा आपले विविध कर्म करणं योग्य आहे. बरोबर आहे. ते पहिल्या काही श्लोकांचं महत्वाचं कार्य आहे. का? कारण खोटा संन्यासी झाला तर ते मिथ्याचार होईल, बरोबर की नाही? हो. तो पुन्हा भौतिक कार्यामध्ये लागेल. एकदम बरोबर. हम्म. आणि नंतर भगवंतांनी यज्ञ करण्यासाठी सांगितलं होतं. विष्णू प्रित्यर्थ यज्ञ त्याद्वारे कर्मबंधन होत नाही. बरोबर. तर तुम्ही मला कर्म केल्यानंतर माणूस बंधनात पडेल. मग भगवंत म्हटले नाही, मी तुला जे सांगतोय ना त्याच्याने तू कधीच कर्मबंधनात पडणार नाही. तर ते जो 9वा श्लोक आहे जो तुम्ही सांगताय आता, मग कर्म कसं करावं आपण? भगवंतांसाठी आज अनासक्त राहून कर्म करायचं. म्हणजे काय? भगवंतासाठी म्हणजे? विष्णू कर्मफळावर प्रित्यर्थ यज्ञ. अजून कृष्ण कोणा? भावनेमध्ये हा. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास सांगितलं होतं. हा, बरोबर आहे. पण मग त्यांच्या प्रित्यर्थ म्हणजे काय, की त्यांच्यासाठी आणि आपलं स्वसुखाचं काही त्याच्यामध्ये इच्छा नसायला हवी. या दोन गोष्टी जेव्हा असतात, यज्ञार्थ कर्मण अन्यत्र लोकोयम कर्मबंधन, तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. तर मुक्त संघ म्हणजे काय, की आपले स्वसुखाची काही इच्छा नाहीये, विष्णूंसाठी करायचं आहे, त्याच्यामध्ये स्वसुखाची इच्छा नाही. असं जर का कर्म केलंस, अशी विहित कर्म केलं तर तू बंधनात पडणार नाही. हं? पण हे प्रत्येक माणूस असं करू शकतो का? नाही बाकी बरोबर. कोणीतरी सांगा. माताजींनी भरपूर सांगितलं. हा, बोला मग. प्रत्येक माणूस हे करू शकतो का? काय सांगताय का माताजी? मग प्रभूजी. 9व्या श्लोकापर्यंत आलो आपण. पुढे काय सांगितलं? 10 पासून 16 मध्ये काय सांगितलं? प्रयत्न करू शकता तुम्ही. हं? चुकलं तरी काय प्रॉब्लेम? जो मनुष्य पूर्ण आहे तो भौतिक कर्मात कधीच रममाण होत नाही, हे पण काल चर्चा झाली होती. आणि अशुद्ध अंतकरण असलेल्या व्यक्तीने कर्म त्याग करण्याऐवजी निष्काम भावनेने कर्म करावे. हा, म्हणजे ज्याचं हृदय अशुद्ध आहे त्यांनी कर्मत्याग करू नये. बरोबर की नाही? कारण कर्मत्याग करणं कोणाला शक्य आहे? जो आत्म्याच्या स्तरावर पोहोचलेला आहे, पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे किंवा आत्मसाक्षात्कार झाला, त्याच्यासाठी कुठलं कर्म करायची गरज नाही. ते आपण पुढच्या काही श्लोकांमध्ये बघितलं. आय थिंक 18, 19, 20 या श्लोकांमध्ये. नाही, 18, 19 नाही, 17 आणि 18 या श्लोकांमध्ये आपण बघितलं. बरोबर. पण 10 ते 16 मध्ये काय आहे? बरोबर सांगितलं तुम्ही. 10 ते 16 मध्ये काय आहे? काय चर्चा झाली 10 ते 16 मध्ये? मनुष्य जीवन कशासाठी आहे? यज्ञासाठी आहे. हा, यज्ञासाठी आहे. बरोबर आहे. मग आपण सर्व काही आपला एकही स्वार्थ न ठेवून फक्त विष्णूसाठी कार्य करणं शक्य नसेल. हं? जर का सकाम करायचं असेल तर भगवंत काय म्हणतात, की बाबा ठीक आहे, तुम्ही यज्ञ करा. हं? आणि ती यज्ञाची सगळी पद्धती त्यांनी सांगितली. तुम्हाला जे व्यवहारासाठी जे लागतं ते सगळं देवी देवता तुम्हाला देतात. ते माझेच प्रतिनिधी आहेत, माझेच अंग आहेत ते सगळे. तर तुम्ही त्यांना संतुष्ट करा आणि तुम्हाला ते संतुष्ट करतील. असं हे यज्ञानी सगळं चक्र पण चालेल. हं? आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होऊन तुम्ही शुद्ध व्हाल. तर ही पद्धत त्यांनी 10 ते 16 मध्ये सांगितली. पण जो यज्ञ मधलं उच्चिष्ट खात नाही तो काय खातो? पाप खातो किंवा तो चोरी करतो. हं? तर हे 10 ते 16 मध्ये सांगितले. हं? आणि मग 17 आणि 18 मध्ये माताजीने सांगितलं तसं, की बा
कोण माणूस कर्मत्याग करू शकतो पूर्णपणे? जो पूर्णपणे आत्मतृप्ती, आत्मरती आणि आत्मतुष्टी ह्याच्यामध्ये असेल तर त्याला काही कार्याची इच्छाही नसते, कार्याच्या फळाची पण इच्छा नसते आणि कार्य न करण्यामध्ये पण इच्छा नसते. कारण तो आत्म्यामध्ये मस्त असतो किंवा कृष्ण भावनेमध्ये मस्त असतो. तर 17 आणि 18 आणि मग शेवटचं जे चर्चा केली 4 श्लोकांमध्ये 5 ते काय आहे? भगवंत अर्जुनाला सांगतात की बघ काय केलं पाहिजे आणि कशासाठी केलं पाहिजे. ते काय आहे? कोणी सांगा तुम्हाला जे काय आठवत असेल ते. अनासक्त राहून उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी कर्तव्य केली पाहिजे. हम्म. अनासक्त राहून तू आता हे कर्म कर. बरोबर की नाही? आणि त्यांनी 2 उदाहरणं दिली त्याच्यावर. काय आहे ती 2 उदाहरणं? श्रेष्ठ व्यक्तींच्या अनुसरण चालणे, त्यांच्या अनुसरण करणे. हा नाही जनक राजांचं उदाहरण दिलं होतं. जनक राजांचं उदाहरण आणि कोणाचं दुसरं? स्वतः भगवंतांचं. बरोबर, स्वतःच उदाहरण दिलं की बा मी जेवढ्या कार्यामध्ये लागलो. का? कारण या जगाचं नियम असा आहे की कोणी श्रेष्ठ व्यक्ती असेल तो जे कार्य करतो ना, बाकी तेच कनिष्ठ थांबून लोक त्याचं काय करतात? अनुकरण करतात. अनुकरण कर. त्याच्यामुळे अर्जुना तुझं जरी भक्तीचा किंवा ज्ञानाचं तुझं स्तर आहे, तुझं हृदय शुद्ध आहे, पण तरी माझी इच्छा आहे की तू लोकांच्या लोकसंग्रहासाठी कार्य करावं. हं? कारण माझी अशी इच्छा आहे की लोकांना कर्मयोग शिकवायचा आहे. तर लोकांना, सामान्य लोकांना शिकवायची ही पद्धत आहे की जो वरिष्ठ किंवा नेता किंवा श्रेष्ठ माणूस असतो तो शास्त्रांमध्ये विहित केलेलं कर्म करतो आणि त्याला बघून बाकी सगळे कनिष्ठ लोक सुद्धा म्हणतात अरे हे करतो म्हणून मी हे करतो. म्हणून तू शास्त्रोक्त क्षत्रिय धर्माचं तू पालन कर. जरी तू फळाशी आसक्त नसलास तरीही माझी इच्छा आहे, मला इथे शिकवण द्यायची आहे तुझ्या थ्रू. म्हणून काय कर, तू शास्त्रोक्त विधीने कार्य कर, जेणेकरून कनिष्ठ लोक सुद्धा अर्जुनाला म्हणतील हा अर्जुनाने केलं ना म्हणून मी पण करेन. जर का अर्जुन युद्धातून पळून गेला तर मी पण पळून जाईन. त्याच्यामुळे यद यद आचरती श्रेष्ठ. हा फक्त याच्यात महत्वाची अष्ट गोष्ट प्रभुपादांनी सांगितली की जो माणूस, जो नेता, श्रेष्ठ माणूस शास्त्रोक्त कार्य करत नसेल तर त्याचं अनुकरण करणं तेवढंच चुकीचं आहे. सयत प्रमाणम कुरुते म्हणजे काय? ते प्रमाण म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलंय ते तो श्रेष्ठ माणूस करतो आणि शास्त्राच्या प्रमाणाची सिद्धी देत होतो की हा त्याच्यावर श्रद्धा निर्माण होते लोकांची. म्हणूनच आपण सगळे कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा आपण आपले कर्तव्य पालन करू आणि भक्ती करू त्याच्याबरोबर, तर मग बाकीच्या लोकांना सुद्धा प्रेरणा मिळते की अरे हा डॉक्टर आहे, हा शेतकरी आहे, हा इंजिनियर आहे किंवा याचं दुकान आहे, किंवा हा काही कामगार म्हणून कार्य करतो, पण तो भक्तीही करतो आणि हेही करतो आणि तो सुखी आहे. मग मी पण करू शकतो असं त्याला प्रेरणा मिळते. पण तो जेव्हा विहित शास्त्रोक्त कार्य करतो आणि दुसरं काय आहे भक्तिमय, हे सगळ्यासाठी काय महत्वाचं आहे एक शब्दात सांगायचं झालं तर म्हणजे आपण प्रभुपादांनी सांगितलं होतं की हे सगळं करणे ही एक कला आहे. त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? योग्य मार्गदर्शन. हा, अत्यंत योग्य मार्गदर्शन पाहिजे कोणाकडून? जो दक्ष आहे त्याच्याकडून, जो कृष्ण भावना भावित आहे तो तुम्हाला जाणतो आणि तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतो, तेव्हा तुम्ही कर्मबंधनात पडणार नाही. तर हे आपली काल चर्चा झाली. त्याच्यासाठी म्हणूनच त्याच्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शनाची गरज आहे. तर भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलं की बाबा बघा मी सुद्धा कार्य करतो, मी जर का कार्य नाही केलं तर लोक मला अनुसरण करतील.
तर असा हा कर्मयोगाचा धडा आहे. आता आपण त्याला पुढे घेऊन जाऊ. तर आतापर्यंत अशी चर्चा झाली की अर्जुनाने गोंधळात जाऊन प्रश्न विचारला प्रामाणिकपणे, किंवा तू कशाला मला घोर कर्मात लावतो. तर भगवंत म्हटले, वा मी तुला, हा हे एक गोष्ट सांगायची राहिली की मी तुला दोन गोष्टी नाही सांगितल्या, दोन वेगळ्या गोष्टी. एकाच रस्त्यावर दोन स्तर सांगितले. हं? किंवा 5वीचा माणूस आणि 10वीचा माणूस, त्याला वेगळे अधिकार आहेत, त्याच्यामुळे तो वेगळे कार्य करतो. तर ज्याचं हृदय अजून पूर्णपणे शुद्ध नाही आहे, त्याची निष्ठा कर्मावर आहे, तर त्यांनी कर्म करावं. आणि जो हृदय थोडं जास्त शुद्ध झालेला आहे, तर त्यांनी ज्ञानयोग करावा. हं? ते पहिला श्लोक होता. हं? तिसरा श्लोक म्हणजे उत्तराचा पहिला श्लोक. आणि मग त्यांनी सांगितलं की बा कर्म करणं प्रत्येकाला अनिवार्य आहे, प्रत्येक क्षणी प्रत्येक कर्म करतो. हं? जरी त्यांनी इंद्रियाची कर्म थांबवली तरी मन विषया वस्तूकडे जाईल. म्हणून काय करतो, अं, आपल्या उत्सुकतेने फक्त कर्मत्याग करू नकोस. हं? कारण ते मिथ्याचार होईल. त्याच्यापेक्षा तू कर्मयोग कर, अनासक्त होऊन कार्य कर, यज्ञासाठी कार्य कर. हं? ते सर्वात कष्ट आहे, ते तुला बंधनात पाडणार नाही. जर का ते नाही करू शकत तर मग यज्ञ कर. हं? हं? मग आणि हे सगळं जग व्यवस्थित चालेल. आणि मग भगवंत म्हटले, ठीक आहे, जरी तुझी पात्रता असेल तरी हा दुसरा स्तर झाला की तू लोकांना शिकवण्यासाठी कर्म कर. मी पण करतोय, हे राजा पण करत आहे. तर असा हा झाला आतापर्यंत. आता पुढे काय आहे, या दोन लोकांमध्ये फरक काय आहे, त्यांच्या चेतनेमध्ये फरक काय आहे, हे आता आपल्याला सांगितलं. की दोन लोक आहेत. समजा म्हणजे दोन बिझनेसमॅन आहेत. जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं काल, एक कृष्णचंद्र प्रभू किंवा मफतलाल. ते एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि दुसरा माणूस आहे तो भक्त नाही, तो इंडस्ट्रियलिस्ट आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे, दोघंही बिझनेस करतात. दोघांमध्ये काय फरक आहे, तर त्यांच्या चेतनेमधला फरक सांगितलेला आहे. आणि त्यांनी कसं उदाहरण प्रस्तुत करावं. आता त्यांनी सांगितलं ना की तू काय कर, लोकसंग्रहासाठी कार्य. लोकसंग्रहासाठी कार्य केल्यावर ते कसं करायचं, लोकांना तो असं नाही सांगायचं का रे काय या कर्मबंधनात पडलायस, हे कर्म सगळे सोड, त्याच्यामुळे तुला दुःख मिळेल, हे असं सांगणं चुकीचं आहे. तर हे सगळं भगवंत आता पुढे सांगतो की तू लोकसंग्रहासाठी कार्य कसं करायचं. आणि जो माणूस लोकसंग्रह करत आहे अनासक्त, त्याचा विचार काय आहे, आणि जो आसक्त आहे त्याचा विचार काय, याचे आता पुढच्या 25 श्लोकापासून ते 35 श्लोकापर्यंत याची चर्चा आहे. तर त्याची चर्चा करूया पुढे. तर काल आपण इथपर्यंत बघितलं. हे इथपर्यंत बघितलं आपण. ज्याचे हृदय, हा हे वाचा बरं, तिसरा पॅराग्राफ. हा हरे कृष्ण. वाचा. ज्याचे हृदय शुद्ध आहे आणि जो आत्म्यामध्येच रमलेला व समाधानी आहे, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य किंवा कर्म उरत नाहीत. कारण कर्म केल्याने त्याला काही मिळवायचे नसते आणि कर्म न केल्याने काही गमवायचे नसते. 17 ते 18 श्लोकांमध्ये कृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की जनक महाराजांनी स्वतःची उदाहरणे देऊन इतरांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या समोर आदर्श ठेवण्यासाठी त्यांचे कर्तव्य म्हणून युद्ध केले पाहिजे. 19 ते 25 श्लोकापर्यंत सांगतो. हे सांग. ज्ञानी पुरुष आता पुढे काय आहे ते आज आपण चर्चा करणार. हा वाच. ज्ञानी पुरुष कर्म आणि फळामध्ये आसक्त असलेल्या इतरांना विचलित करत नाहीत. उलट तो भोक्ता किंवा कर्ता असल्याच्या भावनेशिवाय कर्माचे योग्य ज्ञान ठेवून कार्य करतो. तो इतरांच्या आवडीनुसार त्यांना विविध कार्यात गुंतवून त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यात आत्मज्ञान किंवा भक्तीबद्दल रुची निर्माण होईल. 26 ते 29 श्लोकापर्यंत. 26 ते 29 काय आहे की हा जो लोकसंग्रहासाठी कार्य करतो आहे, तो कसं कार्य करतो, फळ आणि फळांमध्ये आसक्त
असलेल्यांना पहिले विचलित करत नाही. तो त्यांना असं सांगत नाही तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही शहाणा, तुम्ही माया अर्घ करा, कर्मत्याग करा. नाही, असं नाही सांगत. तो त्यांना, तो स्वतः भोगता आणि करता असल्याच्या भावनेशिवाय कार्य करतो. योग्य तो स्वतः एकदम व्यवस्थित कार्य करतो त्याचं, जरी त्याला आसक्ती नसली तरी. आणि दुसऱ्यांना कसं करतो, त्यांच्या आवडीनुसार वेगळ्या कार्यांमध्ये गुंतवतो आणि त्यांचं कल्याण उद्धारासाठी त्याचा विचार करतो, जेणेकरून त्यांना भक्तीमध्ये रुची निर्माण होईल किंवा आत्मज्ञानामध्ये. असं त्याचा लोकसंग्रह आहे. तर हे गृहस्थ भक्तांसाठी फार गरजेचं आहे, कारण ते जर का भौतिक जगतामध्ये उपजीविका चालवण्यासाठी कार्य करत आहेत, तर बाकीचे लोक त्यांच्याकडे बघतात आणि त्यांच्याकडे अपेक्षा असतात भरपूर. की अरे हे धोती कुर्ता तिला कंठीवाले लोकांनी तरी व्यवस्थित काम केलं पाहिजे. त्यांनी बाकीच्या लोकांसारखं नाही केलं पाहिजे. त्यांचं खूप मोठं उत्तरदायित्व आहे. त्यांना बघून मग बाकीचे लोक पण म्हणतील अरे हे किती चांगले आहेत, आम्ही पण हे करायला सुरुवात करतो. मग त्यांना ते भक्तीमध्ये जोडायला सुरुवात करतात. तर आता हेच आपण आता श्लोकांमध्ये बघूया. श्लोक संख्या 25. 25, बरोबर. 25. तर इथपर्यंत आपण शिकलो की बा मी पण माझं पण उदाहरण दिलं तर भगवंताने की मी पण कार्य करतो, नाही तर वर्णसंकर वगैरे. हो ठीक आहे अर्जुना, तू परिनिष्ठित आहेस, तू ज्ञानामध्ये स्थापित आहे, तरी तू लोकांच्या हितासारखी वेदानुसार आपलं कर्तव्य पाळ. या श्लोकाची आयत आहे. सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्त्यारतः कुर्यात् कुर्यात् विद्वान् तथा सक्तः चिकीर्षुः लोकसंग्रहम्. वाचा म्हणून भाषण. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्मे करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर जसं इथे काय सांगितलंय की तू उदाहरण प्रस्तुत कर. मग उदाहरण प्रस्तुत करायचं कसं काय करायचं ते भगवंत सांगतात. की इथे दोन प्रकारचे लोक आहेत, एक आहे आसक्त आणि एक आहे सक्त. सक्त कोण आहे? जो अविद्वान आहे. अविद्वान म्हणजे काय? अज्ञानी आहे. त्याला आत्मा साक्षात्कार भक्ती भगवंत जास्त त्याला काय काम नाही. जसं काल कोणीतरी म्हटलं ना की कर्मच माझं राम. त्याला जास्त ज्ञान नाहीये, पण तो कर्तव्य दक्ष तर आहे. ते चांगली गोष्ट आहे त्याची. तर तो जसा कर्मामध्ये आसक्त आहे किंवा तो अज्ञानी आहे, तरी नियत कर्मामध्ये तो लागलेला आहे, तो सक्त आहे, आसक्त आहे. ठीक आहे. तसंच कार्य यांनी केलं पाहिजे. हा कोण आहे? अर्जुन. विद्वान म्हणजे तो ज्ञानी आहे, भक्त आहे, तो आसक्तीरहित, आसक्त. तसंच त्याच्यासारखंच बाहेरून तसंच दिसेल, पण तो कशासाठी करतो? सामान्य लोकांचं कल्याण किंवा नेतृत्व करण्यासाठी, जेणेकरून त्याला तो भक्तीमध्ये प्रवृत्त करेल. हा पण शेतकरी आहे, तो भक्त आहे, आणि हा शेतकरी आहे, तो अज्ञानी आहे. दोन्ही कार्य करते, पण एक कसं कार्य करेल जाणे करून, आणि दुसरा. तर हे पहिलं सांगितलंय की दोघांची बाहेरच्या रूपाने कार्य सारखीच दिसतील, त्याच्यामध्ये फरक काय आहे? इच्छांचा. तेच प्रभुपाद सांगतात सुरुवातीला. कृष्ण भावनाभावित असलेली व्यक्ती, कृष्ण भावनाभावित नसलेली व्यक्ती, त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो. बाहेरून ते सेमच दिसतील. कोणी बिझनेस करतो, कोणी शेतकरी करतं, कोणी शिकवतं, किंवा कोणी अजून काही बिझनेस करतो, पण दोघांच्या इच्छामध्ये फरक आहे. तो फरक काय आहे तो इथे प्रभुपाद सांगतात. कृष्ण भावनाभावित व्यक्ती भौतिक कार्यामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो. म्हणजे काय? तो पाट्या टाकण्यासारखी कामं करत नाही.
तो पण व्यवस्थित काम करतो, परंतु कृष्णाच्या संतुष्टीसाठी करतो. जेव्हा अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो. तर त्याच्या इच्छामध्ये फरक आहे. म्हणूनच कृष्ण भावनाभावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्णाचे हेतुप्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे. कारण काय, जे फक्त इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करतायत ना, ते कधीही संतुष्ट आणि सुखी होऊ शकत नाही. हजारो करोडो लोकांनी प्रयत्न करून बघितलेले आहे. हं? रावण, कुंभकर्ण, आणि किती सगळे कधी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना काय बघायचं आहे की बुवा अरे आपल्यासारखा काम करणारा माणूस आहे, हं? पण तो भक्त आहे, तो सुखी आहे. मग त्यांना ते उदाहरण दाखवतात, मग ते त्यांना कार्यात जोडतात. जसं आता जगन्नाथ रथ यात्रा असेल, तर त्याच्यामध्ये त्यांना कार्यात जोडू शकतात. कोणी फुलवाला आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, त्याला त्यांच्या त्यांच्या त्यांचं जे एक्सपर्टाईज आहे किंवा त्यांची जी बिझनेस आहे किंवा त्यांचं जी क्रियाशीलता आहे, तीच क्रियाशीलता ते भगवंताच्या सेवेमध्ये लावतात. त्यांना वेगळं करायला काही सांगत नाही. जे तुम्ही करताना ते थोडंसं यांच्यासाठी काय बस, असं ते उदाहरण प्रस्तुत करून त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये लावतात. तेच या पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत सांगत आहे. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. वाचा. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. नियत हा. नियतकर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. मग असा हा जो आत्मसाक्षात्कारी माणूस आहे, जो उदाहरणासाठी कर्म करतो, त्यांनी असं नाही सांगितलं पाहिजे अरे काय तुम्ही अज्ञानी, सगळे कर्मबंधनात भौतिक भोगासाठी कार्य करतात, एवढं सगळं तुम्ही हे सगळं पडून तुम्ही गुंतून राहाल भगवत जगतात, कर्म सोडून द्या, असं त्यांना सांगून त्यांना विचलित नाही करायला. न बुद्धी भेदन म्हणजे काय, कारण कर्मसंगीय म्हणजे काय, त्यांच्या कर्मफलामध्ये खूप त्यांची भोगाची आसक्ती आहे, सकाम कर्मामध्ये आसक्त आहे. तर त्यांचं बुद्धीचं विचलन नाही करायचं म्हणजे काय, त्यांना नाही सांगायचं की तू कर्म करून, तर ते 4 फूट दूर जातील तुमचे, कधीच ऐकणार नाही भगवंताच्या भक्तीबद्दल. तर त्यांना ते अज्ञानी असले तरीही त्यांना त्यांची बुद्धी विचलित नाही करायची. म्हणजे काय, सावधपणे वागलं पाहिजे. ज्ञानी व्यक्ती उदाहरण प्रस्तुत करून लोकांना मदत करतोय ना, लोकसंग्रह, पण तो सुद्धा सावधपणे केला पाहिजे. सावधपणे म्हणजे काय, की पहिले तर त्यांना विचलित नाही करायचं. दुसरी काय काय करायचं, जोशयेत सर्व कर्म त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ना, त्याच कार्यक्षेत्र भगवंतासाठी त्यांना सेवा करायला सांगायचं. आणि कसं तो स्वतः जो उदाहरण प्रस्तुत करणारा भक्त आहे, तो सुद्धा त्याचं कार्य व्यवस्थित करतो, असं नाही तो पाठटाळा करतो. समाचरण, विद्वान युक्त समाचरण म्हणजे काय, विद्वान सुद्धा त्याच्या विहित कर्मामध्ये व्यवस्थित कार्य करतो, पण तो युक्त म्हणजे काय, तो फळाची आसक्त नसतो. आणि म्हणून तो दुसऱ्यांची, जसं आता जगन्नाथ रथ यात्रा आहे, कोणाचा बटाट्याचा बिझनेस आहे, तर तो काय करणार, भाऊजी छान तुमचा खूप चांगला बिझनेस आहे, तुमची रथयात्रा येणार होती हो, आणि आम्ही आता 1-2 हजार लोकांना भगवंताचा प्रसाद वाटणार आहे, तर तुम्ही काही मदत करू शकतास तर चांगलं आहे. तर तो तेव्हा विचार करेल, जेव्हा तुम्ही त्यांना स्नेह दाखवाल, तुम्ही स्वतः सुद्धा बिझनेस करत आहात, तेव्हा तो करायची शक्यता आहे. असं प्रत्येक फील्डमध्ये झालं. तर जोशयेत सर्व कर्मा, तरी ते अज्ञान जर भगवंत सांगतात की पूर्ण वेदांचं ध्येय काय आहे, की भगवंताला जाणणे.
पण तरीही बद्ध जीवाचं चिंतन एवढं इंद्रिय तृप्तीमध्ये, स्वार्थामध्ये, देहात्मबुद्धीमध्ये असतं की तो वेद जरी वाचतो ना तरी त्याच्यात त्याला स्वार्थच दिसतो. हे भगवद्गीतेवर केवढ्या कॉमेंटरी लिहिलेल्या आहेत, पण कुठलीही टीका स्वार्थ त्याच्यामध्ये आहे. म्हणून प्रभुपादांनी नाव काय दिलं? यथारूप, जशी आहे तशी. म्हणजे काय, बाकीच्या जशा आहेत तशा नाही, जशी मला पाहिजे तशी भगवद्गीता आहे. हं? म्हणजे त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेद अध्ययन करतात. हं? म्हणजे म्हणूनच त्यांना त्याच्यामध्येही स्वार्थ दिसतो. म्हणून परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रतृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेत उन्नत होतो. क्रमशः, हळूहळू. कारण त्याची इंद्रतृप्ती नियमित होते ना कर्मकांडाद्वारे, आणि सकाम कर्म, त्याचा स्वार्थ आहे त्याच्यात, हळूहळू तो पुढे जाऊ शकतो. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्याच्या कर्मापासून विचलित करू नये, त्यांचा बुद्धिभेद करू नये. मग काय करायचं? सर्व कर्मांचं फळ कृष्णाच्या सेवेमध्ये कसं अर्पण करायचं हे त्याने आपल्या आचरणाने दाखवलं पाहिजे. त्याला सांगायचं, अरे माझ्या पण बटाट्याचा नाही, माझा पण वांग्याचा बिझनेस आहे, पण मी पण विचार केला की अरे थोडं ह्यावेळी भगवंताच्या लोकांना खाऊ घालू आपण, तर मी पण दिलं. असं आपल्या आचरणाने तो दुसऱ्यांना प्रवृत्त करतो, असं आहे. आणि अशा उदाहरणामुळेच जे समाजामध्ये राहतात त्यांना कळेल की बा कृष्ण भावना भावित माणसं कशी कार्य करतात. त्याच्यामुळे म्हणूनच मी म्हणतो की ग्रहस्थांचं हे उदाहरण प्रस्तुत करणं फार गरजेचं आहे. आणि तेच लोक ह्या लोकांना स्पर्श करू शकतात, प्रेरणा देऊ शकतात वैयक्तिक रूपाने. तर सत्संगाला येतील एखाद 2 दिवस महिन्यातनं किंवा आठवड्यातनं, पण त्यांना जर का दैनंदिन किंवा अशी प्रेरणा द्यायची की मी जे करतो आहे तेव्हा मला भक्ती करता येईल का, तर तेव्हा ग्रहस्थ जो असा आहे तोच त्याला प्रेरणा देऊ शकतो, असं इथे सांगितलेलं आहे. कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे त्याला कळेल. सदाचार कसा आहे, कृष्ण भावना भावित विद्वान व्यक्तीद्वारे अशा प्रकारे आचरण करावे की इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती ते हे जाणू शकेल की अरे वा, मी असं करतो हे एवढं चांगलं नाही, हा करतो ते जास्त चांगलं. तो त्याला म्हणतात प्रेरणा, असं सांगा. आणि आता पुढे अल्प प्रगतीवाला माणूस आहे सांगा. अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणायचा नसला तरी कृष्ण म्हणे अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. थोडीशी त्याला भक्तीमध्ये श्रद्धा निर्माण झाली ना, तो पूर्णपणे भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला मग सगळं तो स्वधर्माचा त्याग करू शकतो आणि भक्ती घेऊ शकतो, असं आहे. म्हणूनच त्यांनी दुसऱ्याची बुद्धीला हे नाही करायचं, बुद्धिभेद नाही करायचा, त्याला विचलित नाही करायचं. असं नाही म्हणायचं अरे काय या करायचा काय उपयोग, माझ्या केवळ ज्ञानाद्वारे यश मिळव, असं म्हणून कर्म मार्गातली निष्ठा त्यांची गोंधळात नाही पाडायची. त्याऐवजी स्वतः सर्व विहित कर्मे एकाग्रतेने करायची, सर्व अंगासह पूर्णत्वात नेईपर्यंत आचरणात आणायची सगळी. आणि अज्ञानी लोकांना शास्त्रात सांगितलेली सर्व कर्तव्य करण्यास प्रेमाने प्रवृत्त करायचं, फोर्स नाही करायचा, त्यांच्यावर दबाव नाही टाकायचा, त्याला प्रेरणा द्यायची, त्याला थोडंफार ज्ञान द्यायचं जेवढं ते ग्रहण करू शकतील तेवढं, आणि त्याला प्रेरणा द्यायची, प्रवृत्त करायचं वेगळ्या सेवांमध्ये, त्याच्या ह्याच्यानुसार, त्याच्या रुचीनुसार, त्याच्या इंटरेस्टनुसार. त्यालाच म्हणतात प्रेमा. तो हळूहळू मग तुमचं उदाहरण घेऊन तोही भक्तीमध्ये येऊ शकतो. आता हे झालं की त्यांनी कसं आचरण करायचं बाह्य रीतीने, पण त्याची आंतरिक चेतना काय आहे ते पुढच्या 2 श्लोकात सांगेल. जरी कर्म मार्गात मग्न असलेल्या व्यक्तीविषयी सहिष्णू वृत्ती बाळगली पाहिजे, त्याची बुद्धिभेद नाही केला, तरी ज्ञानी व्यक्ती आणि अज्ञानी व्यक्ती याच्यातील फरक काय आहे, आणि हा फरक काय आहे, त्यांचा आंतरिक समज चेतनेचा फरक आहे. कारण कर्म तर सेमच करतायत ते, काही फरक नाही.
कोणी शेतकरी शेती करतो आहे, कोणी बिझनेस करतो आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी काही नेता आहे. पण फरक काय आहे तो खूप महत्वाच्या 2 श्लोकात सांगितला आहे. पहिले अज्ञान माणसाची चेतना 27 आणि जो कृष्ण भावनेमध्ये किंवा ज्ञानी आहे त्याची चेतना. तर अज्ञानी माणसाचा विचार काय असतो? प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहमिति मन्यते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्मे केली जातात. हा, तर इथे काय सांगितलंय की अहंकार विमूढात. मूढ आत्मा म्हणजे काय? जो मिथ्या अहंकाराने मोहित झालेला आहे, जो अज्ञानी आहे. त्याला आत्मा भगवंत याच्याबद्दल जास्त काही माहित नाही, तात्विक दृष्ट्या किंवा व्यावहारिक दृष्ट्या. फक्त त्याला माहिती की मी तो कसा करतो, बरेच कार्यामध्ये असतो आणि तो मानतो की मी सगळं करतो, माझं कुशलता आहे, माझी शक्ती आहे, दुसरं कोणी असं करू शकत नाही. त्याला वाटतं मी एकटाच फक्त जे कार्य करतो त्याचा मी एकटाच काय आहे, कॉज म्हणजे काय म्हणता येईल त्याला, स्वतःलाच कर्म करता, की मीच सगळं केलं. म्हणजे काय, त्याचं जे त्याला श्रेय मिळेल ना, कर्म एखादं चांगलं झालं त्याचं श्रेयचं कोण भागीदारी आहे? मी एकटा फक्त. तर हे जे समज आहे त्याचा, हा खूप चुकीचा आहे. खरं हे कार्य कोणी केलेलं आहे? श्लोकात काय सांगितलंय? प्रकृते क्रियमाणाने गुणे कर्माणि सर्वशः. सगळे या जगातले 24 तत्वांनी जे कर्म केलं जातं ते 3 गुणांद्वारे केलं कर्म करतात लोक. आणि ते कोणी केलं जातं? प्रकृतीद्वारे केलं जातं. पण तरी तो स्वतःला फक्त मीच करता आहे, बाकी कोणीच नाही. त्याचं सगळं श्रेय मला मिळालं पाहिजे, असं त्याचा समज असतो. पण खरं म्हटलं तर बघा, त्याची इंद्रिय आहेत, त्याचं शरीर आहे पलीकडे. तमोगुणी अहंकार म्हणजे त्याचं शरीर. रजोगुणी अहंकार म्हणजे त्याची जे इंद्रिय आहे, बुद्धी आहे, प्राण आहे, प्राणवायू. हे दोन्ही गोष्टी कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत? हे प्रकृतीच्या नियंत्रणात आहेत. तो म्हणेल की मला मी सर्वात चांगला प्लेयर आहे क्रिकेट, पण उद्या त्याचा हात दुखायला लागला तर तो काही करू शकतो का? नाही करू शकत काही. सचिन तेंडुलकर असेल तरी त्याचा हात दुखायला लागला तो काहीच करू शकत नाही. ते त्याच्या हातात आहे का आज माझा? म्हणजे काय, प्रकृतीच्या गुणाद्वारे सगळं कार्य होत आहे. पण हा माणूस काय म्हणतो की मीच सगळं करतो, मीच करता आहे. तर त्याला कळत नाही की मी म्हणजे खरं कुठलंही कार्य फळापर्यंत पोचलं तर त्याचे 5 कारण आहेत. त्याच्यातलं एक कारण तू आहेस, मान्य आहे की तू करता आहेस, पण फक्त तू करता नाहीयेस, बाकीचे 4 लोक पण आहेत करता. ते काय आहे? अधिष्ठानम तथा कर्ता कारणम च पृथग्विदम वेदाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. जे एक तर भगवंत आहे, दैव, बाकी आपले जे इंद्रिय, शरीर आणि त्याची क्रियाशील, हे सगळं प्रकृती नियंत्रित करते ना. आपल्याला जर का उद्या क्रिकेटची मॅच आहे आणि आज मला पॅरालिसिस झाला, तुम्ही काय करू शकता का उद्या? त्याच्यामुळे माझ्या हातात सगळं नाही. मी या 5 कर्त्यामधला एक करता आहे बस. पण हा जो अज्ञानी माणूस आहे तो मानतो मी फक्त एकटा करताय, सगळं यश मला मिळालं. हे त्याचं चुकीचं आहे. तर हे जे आधी सांगितलं तर फरक तर प्रभुपाद सांगतात की कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि भौतिक प्रभावाने प्रभावित झालेला मनुष्य, ते दोघंही वरकरण एका स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. तो भेद काय आहे इथे सांगितलं जातं. तर हा माणूस काय असतो, मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टीची करता आहात. त्याला माहित नाही की अरे यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली चालते बाबा.
मी जेव्हा इच्छा करतो मला हात वरती करायचा आहे, तर भगवंत परमात्म्याच्या स्वरूपात ते सँक्शन करतात, म्हणून मी हात वरती करू शकतो. हे त्याला कळत नाही. आणि प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते ना, प्रकृती पुढे तुझ्या नियंत्रणात आहे. तुझं खायचं तुझ्या नियंत्रणात आहे, पण पचायचं कोण आहे? तू पचवू शकतो का? नाही. भगवंत पचवतात, प्रकृती पचवतात. मिथ्या अहंकार युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेते. हे सर्वात महत्वाचं त्याचं हे आहे, आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण. तर अज्ञानाचं लक्षण काय असतं? तो माणूस काय म्हणतो की सगळं श्रेय माझं, मी हे सगळं उभारले, मी हे सगळं यश मिळवलं, मी हे सगळं करतो. हे अज्ञान. त्याला माहित नसते की स्थूल सूक्ष्म शरीर हे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करते, प्रकृतीची निर्मिती. आणि त्याला ऋषिकेश तर माहितच नाही. ऋषिकेश म्हणजे काय? की आपल्या इंद्रियाचे स्वामी. ते इंद्रियाचे स्वामींचं कंट्रोल आहे आपल्याला, आपला कंट्रोल नाही. त्याच्यामुळे हे सगळं त्याचे लक्षणं आहेत, त्याचे विचार आहेत, आणि त्याचं अज्ञान आहे. ते स्पष्टपणे व्यवस्थितपणे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. लक्षण म्हणजे काय? ते दिसू शकतं. तो म्हणतो हा मीच सगळं श्रेय, आणि आतला विचार काय असतो की मीच सगळं केलं. हा अज्ञानी माणूस आहे. पण जो भगवत भक्त आहे, ज्ञानी आहे, त्याचा काय विचार असतो? तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हरे कृष्ण. हा, हे वाच. महाभाऊ अर्जुन, हे महाभाऊ अर्जुन, ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. बरोबर. मग हा तत्ववित्तू, तू म्हणजे परंत, तो तत्ववित आहे, भगवत भक्त आहे. हे महाबाहो अर्जुना, तो काय जाणतो की बघ मी आत्मा आहे, आणि माझं शरीर, माझे इंद्रिय, आणि हे तीन गुण, हे सगळं भगवंताच्या अवलंबून आहे, प्रकृतीवर अवलंबून आहे. गुण कर्म विभागयो हो, भौतिक प्रभावाखाली करण्यात आलेली कर्म. म्हणून तो काय करतो? जेव्हा तो कार्यामध्ये असतो त्याला फळही प्राप्त होतं, पण तो काय म्हणतो? बाबा ठीक आहे, हे इंद्रिय आणि इंद्रिय विषय याच्यामध्ये हे सगळं कार्य चालू आहे, मी त्याचा साक्षी आहे फक्त. म्हणून तो त्याच्या आसक्त होत नाही. तो कार्य करतो पण आसक्त होतो. इति मत्वा म्हणजे काय? त्याचं मत असं असतं की बा अरे ह्याचं श्रेय माझं कसलं, ही सगळी भगवंताची कृपा आहे की मी आज करू शकतो, उद्या काय माहित. पण तो त्याला आसक्त होत नाही. सज्जते म्हणजे काय? आसक्ती. इतिमत्वा म्हणजे त्याला समजतं, मानतो तो की अरे मी करता नाही, मी माझं फक्त इच्छा केली आणि थोडा हातभार लावला, बाकी चार गोष्टी भगवंताची कृपा, प्रकृतीचं हे फॅसिलिटेशन, त्याच्यामुळे हे कार्य घडलेलं आहे. त्याच्यामुळे तो फळामध्ये किंवा क्रियेमध्ये आसक्त नसतो, कर्तृत्वामध्ये आसक्त नसतो. तो सगळं श्रेय भगवंताला देतो. असा हा तत्ववित माणूस, परम सत्याला जाणणारा किंवा भक्त. तो कधी असा करत. परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाण. ही विचित्र अवस्था काय आहे? किंवा मी तर आहे आत्मा, भगवंताचा सेवक, पण आता मी या भौतिक शरीरामध्ये पिंजऱ्यासारखा पकडलेला आहे. तर काय करायचं? तर मला कार्य तर करावं लागेल. अशी त्याची विचित्र अवस्था असते. तो त्याला जाणतो किंवा मी भगवंताचे अंश आहोत, भगवंताचा सेवक आहोत, सर्व काही भगवंताच्या सेवेसाठी करायचं आहे. पण काही कारणास्तव सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमुळे गुरफटलो आहे. माझा देह आहे, पापी पेटचा सवाल आहे, म्हणून मला काही भौतिक कार्य करावे लागतात. पण तो कशी करतो? मग भक्तीय सेवेमध्ये नियोजन करतो सर्व कर्म. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करतो. म्हणजे काय? तो बाकीची कार्य करतो, पण सकाळ संध्याकाळ तो भक्त जप, भागवत श्रवण, गीता अध्ययन इत्यादी, आणि मग त्याच्या कार्यामध्ये पण करतो, पण अनासक्त राहतो, असं त्याचा विचार.
सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळे प्राप्त झाल्यात असे ते मानतात. त्याला खूप यश मिळालं तरी तो असा भारावून जात नाही, खूप हे करता म्हणून असा गर्वित होत नाही, किंवा खूप त्याला अपयश मिळालं तरी खूप दुःखी होऊन एकदम म्हणतो अरे काय भगवंतानी काय केलं, असं नाही. त्याचं तो राहतो की भगवत कृपेमुळे हा यश मिळालं. प्रभुपादांनी 40 वर्ष प्रचार केला, काही जास्त विशेष यश, पण उत्सुकता तेवढीच होती की मी प्रयत्न करतो. मग 11 वर्षात एवढं धो धो यश मिळालं तरी काय म्हणतात प्रभुपाद, हे सगळं क्रेडिट माझं नाही, ते त्यांच्या शिष्यांना सांगतात की तुम्ही माझ्या गुरूंचे प्रतिनिधी आहात, तुमच्यामुळे मी हे सगळं करू शकतो. पण तो कधीही त्याचं यशाचं जे श्रेय आहे तो कधी घेत, पण त्याला माहिती आहे हे सगळं भगवत कृपेमुळे होत आहे. अशाला तत्वविद म्हटलं. श्रीमद हे काय श्रीमद भागवताप्रमाणे जे परम सत्य ब्रह्म आणि पुरुषोत्तम भगवान या 3 विधान स्वरूपानं जाणतो त्याला तत्वविद म्हटले जाते, कारण त्याला परम सत्याशी संबंधित असलेल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान आहे. हा, तर हे ब्रह्म परमात्मा भगवान त्याच्याबद्दल तर हे त्यांच्या चेतनेमधला फरक आहे, हा फार महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये आपण मध्ये असू, आपण पूर्ण तत्वविद पण नाही पण पूर्ण अज्ञानी पण नाही, पण आपण मध्ये असू. तर आपण काय केलं पाहिजे, आपलं विचारावर विचार चिंतन केलं पाहिजे, मी कसा विचार करतो आणि आपण वरती जायला पाहिजे, उदाहरण प्रस्तुत करण्याचं. म्हणूनच मार्गदर्शन पाहिजे. म्हणून गुह्यम आख्याती पुच्छ हे सगळं व्हायला, तर तो पुढे जाऊ शकतो भक्ती. आता परत जे 26व्या श्लोकात सांगितलं की यांची बुद्धीला विचलित नाही केलं पाहिजे, तेच पुन्हा एकदा ते सांगतात. प्रकृते हे गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान अकृत्स्नान न विचालयेत. वाचा वाचा वैभव. वाचा ना. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. हरे कृष्ण. प्रकृती हे गुणसम्मूढा म्हणजे ते पहिल्यासारखे, जो प्रकृती क्रियमान तसंच माणूस अज्ञानी माणूस आहे. तो काय आहे, गुण आणि कर्म आणि त्याच्या फळामध्ये खूप सज्जनते म्हणजे काय, खूप मग्न असतो आणि आसक्त. तान अकृत्स्नविदो, कृत्स्नविद म्हणजे ज्याला वास्तविक ज्ञान आहे, तो काय करतो, ह्या अल्पज्ञान माणसाची न विचारले त्याला विचलित करण्याचा प्रयत्न करतो. तर तीच गोष्ट भगवंत परत एकदा सांगतायत, कारण ते लोकसंग्रहाबद्दल बोलतायत. अर्जुनाला त्यांना सांगायचं आहे की क्षत्रिय लोकांसाठी उदाहरण प्रस्तुत करा, म्हणून ते पुन्हा एकदा त्याला सांगतात. हे भौतिक शरीर म्हणजे हे प्रकृतीचे देणगी आहे. देणगी म्हणजे काय, त्याच्यामुळे आपण भगवंताच्या सेवेत लागू शकतो, नंतर लागू शकतो. शरीर हे साधन आहे, साधन भजनाचं साधन. आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती म्हणतात, कारण तो देणगी म्हणून उपयोग नाही करत, म्हणजे भगवंतासाठी स्वतःसाठी उपयोग. तर असा माणूस बघा, काल आपली चर्चा झाली थोडी ह्याच्यावर, किंवा ते काय म्हणतात की मी जिथे जन्म घेतला ना ते गाव किंवा तो तालुका किंवा ते राष्ट्र हे सर्वात मोठं, ते पूजनीय स्वतःचं जन्मस्थळ. त्या भूमीत ज्यांचे शरीर प्राप्त होते त्या भूमीला पूजनीय मानतात, तिथला समाज त्याची सेवा करतात, धार्मिक कर्मकांडाच्या विधीत सर्व काही मानतात त्या कर्मकांड. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्याची सामाजिक, राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्य असते. बघा, हा माणूस सुद्धा समाजकार्य करतो, पण अशा उपाधीच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात, कारण का त्याची देहात्मबुद्धीच्या तो बाहेर आलेलाच नाही अजून. कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे कल्पना. त्यांना विचारलं की अरे आत्मा वगैरे काय, ते म्हणताय हे सगळं कोणी बघितलं, आत्मा वित्मा सगळी कल्पना, पुनर्जन्म कोणी बघितली.
भगवंताला कोणी बघितलं असं ते म्हणतात, असे त्यांना वाटते प्रभुपाद म्हणून. त्यामुळे आत्मसाक्षात्कार प्राप्तीमुळे मुळीच त्याचे स्वारस्य नसते. त्याला सांगितलं की अरे गीताचे प्रवचन आहे, तो म्हणतो अरे मी माझे लोकांसाठी समाजकार्याचं जायचंय, गीतेसाठी वेळ नाही आपल्याला. गीता बिता वाचून काय करायचं आपल्याला, समाजकार्य करतो त्याच्यापेक्षा. हे अभिषेक बिभिषेक करण्यापेक्षा तुम्ही 10 गरिबांना खाऊ घाला. हे काय वाया घालवता उगाच. असं काही त्याच्या वेगळ्या कल्पना असतात. तरीही बघा, ह्या असे लोक तुम्ही बघत असाल, तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झालेले आहेत म्हणजे भक्त, त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तीला विचलित नाही करायचं. विचलित नाही करायचं म्हणजे काय, स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणं. आणि असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादीच्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वामध्ये निमग्न होऊ शकते. तर हे निमग्न होणारच आहे. त्या मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्व त्यांना कधीच कळणार नाही. म्हणून भक्तांनी काय करायचं, आपला सल्ला, म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपलं मौल्यवान व्यर्थ तो भगवंत म्हणतात तुमचा टाइम वेस्ट नका करू त्यांना, कारण ते खूप असत. मग काय करायचं, पण भगवत भक्त म्हणजे दौडू नये असं सांगतात. पण प्रभुपाद पुढे एक स्टेप पुढे जाऊन सांगतात त्यांनी की भगवंतापेक्षा भक्त आणखी कडाळला आहे. कारण त्यांना भगवंताचा यथार्थ हेतू समजतो. मग ते काय करतात, ते त्या प्रकारच्या धोका पत्करतात. कारण हा मौल्यवान व्यर्थ दळून रिस्क घ्यावी लागते ना, रिस्क अशा लोकांना. तर ते हे धोके पत्करतात. इतकेच काय, तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात. कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. म्हणजे काय, प्रभुपादांनी जाऊन त्या हिप्पींना सुद्धा भक्तीमध्ये जोडलं. तर हा माणूस खूप उच्च स्तरावरती असेल तर तो अशी दोषांची श्रद्धेला थोडा विचलित करू शकतो, नाही तर त्याने नाही करायचं, असं हे आहे. तर हे झालं लोकसंग्रह कसा करायचा, त्याची चेतना काय, भौतिकतावादी माणसाची चेतना काय, आणि त्यांना निंदा विचलित करायचं नाही इत्यादी झालं. आणि तो कसा स्वतःला यश करता मानतो आणि भगवंताचा भक्त असण्यासक्त. आता ते अर्जुनाला महत्वाचा उपदेश देतात, जे रहस्य आहे कर्मांनी. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा. श्री कृष्ण. हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर. श्री कृष्ण. तर आता इथे फार महत्वाचं आदेश उपदेश संदेश आहे आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे काय, की आपण नाही अज्ञानी आहोत, आसक्त आहोत पूर्णपणे, नाही आपण त्या पुढच्या स्तरावर आहोत की फक्त लोकसंग्रह, काहीच आसक्ती नाही, काय नाही. तर आपण काय करावं, मयी सर्वाणि कर्माणि, म्हणजे सर्व कर्म जे आहे, संन्यस्य म्हणजे काय, त्या कर्मात सगळं माझ्यासाठी करायचं. संन्यस्य म्हणजे काय, त्याग करून, कर्माचा त्याग करून. म्हणजे काय, कर्माच्या 2 गोष्टीचा त्याग करा. इथे कर्माचा त्याग करून कर्मसन्यास घे असं नाही सांगत, युद्ध करायला सांगतात. म्हणजे काय, कर्माणी संन्यास्य म्हणजे काय, की भोक्तृत्व म्हणजे फळ अभिलाष, फळाचा भोग करायचा त्याग. आणि दुसरं काय, कर्तृत्व म्हणजे कर्तृत्व अभिनिवेश. या दोन्ही गोष्टी त्याग करून कर्म करायचे, त्याचा अर्थ कर्म आणि संन्यास. सर्व वर्गात अध्यात्म चेतसराम म्हणजे का, तू आत्म्याच्या स्तरावर, भक्तीच्या स्तरावर राहून हे करायचं. आणि त्याचं अजून डिटेल काय आहे, निराशी निर्ममो भूतो, निराशी हो निर्मम, त्याचं सगळं वर्णन आहे तात्पर्य. युद्धस्व विगतच्च. तर आता भगवंत काय सांगतात, निर्णयात्मक म्हणून
म्हणून म्हणजे काय? निर्णय घेतो. भौतिक वस्तूऐवजी आत्म्यामध्ये चित्त स्थिर कर, म्हणजे अध्यात्म चेतस. चित्त आत्म्यामध्ये लावायचं, भक्तीमध्ये लावा. फळाची अपेक्षा न करता निष्काम होऊन सर्व कर्मे मला अर्पण कर. तसेच सर्व प्रकारच्या ममत्व भावनाचा त्याग करून तू युद्ध कर. तर बघा, पहिली लाईनच किती महत्वाची आहे. भगवद्गीतेचं प्रयोजन या श्लोकात स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे हे किती महत्वाचं आहे आपल्या प्रत्येकासाठी. आणि गीतेचं प्रयोजन आहे याच्या स्पष्टता सांगितलेलं आहे की कसं आपली चेतना असली पाहिजे, काय कार्य असलं पाहिजे. भगवंत असा उपदेश देश आहे की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरून स्वकर्तव्याचे पालन करण्याकरता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना व्हायचा. मिलिटरी डिसिप्लिन सारखं करतात, तू युद्ध कर. म्हणून अशी लष्करी शिस्त आपल्याला आपल्यामध्ये लावली पाहिजे असं भगवंत सांगतायत त्याला. त्याला असं नाही सांगत तुला वाटलं तर कर, नाही वाटलं तर नको करू, असं नाहीये. तुला आदेश देत आहेत, युद्धस्व विगतच. मिलिटरीमध्ये जसा लष्करामध्ये आदेश देतात तसा आदेश देतात. त्याला ऑप्शन नाही की करायचं की नाही करायचं. लष्करामध्ये असं ऑप्शन असतं का काही? जे ऑर्डर दिली ती करायची, बस संपला विषय. दुसरं काय? तसं भगवंत सांगतात आणि पूर्ण भगवद्गीतेचे प्रयोजन आहे. तर प्रत्येक शब्दाचा अर्थ भगवंत प्रभुपाद सांगतात. आणि हे करणं एवढं सोपं नाहीये. बघा, प्रभुपाद सांगतायत अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतात. तरी काय पाहिजे? श्रीकृष्णांवर विसंबून कर्तव्य पालन केलं, त्यांच्यावर आपण निर्भर राहिलं पाहिजे. हे करणं अवघड आहे ना, सोपं नाही. कारण जीवाची ही स्वरूप स्थिती आहे, म्हणून करायचं. आणि भगवंताच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत. भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती काय आहे की त्यांच्या अधीन. मग ते सांगतात ते करायचा प्रयत्न करावा, जरी अवघड असेल. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. अर्जुनाला भगवंताच्या आदेशाबद्दल विचार करायचा नव्हता, फक्त आदेशाचं पालन करायचं. करू का नको असं नाही, करावंच. अध्यात्म चेतस्त मी सांगितलं किंवा स्वतःचा विचार न करता परमात्म्यावर अवलंबून राहा. निराशी म्हणजे कर्मफळाची आशा न ठेव, स्वामीच्या आदेशानुसार कर्म कर. तो उदाहरण दिले, खजिनदार असतो तो खूप सगळे पैसे हे करतो ना, कॅशियर बँकेमध्ये किती हजारो करोडो रुपये तो मोजतो, पण ते स्वतःचे समजून मोजतो का? तो नाही, कार्य करतो त्याचं. हाच प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. तर हे मयी कर्माणी, हा मयी शब्दाचा अर्थ आहे खजिनदार. अशा मध्ये कर्म करतो ते कुठल्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करत. स्वामित्व म्हणजे प्रोप्रायटरशिप, हे माझं आहे, त्याला निर्मम म्हणतात. निर्मम, माझे काहीच नाही. आणि विगत ज्वर म्हणजे काय? की आळस नको, आळशी नको हो. ज्वर रहित, किंवा तुला तुझ्या नातेवाईकांना मारावं लागेल आणि नातलगांचा विचार न करता कठोर आदेशाचे पालन कर, तुला खुशी नाही होणार तरी तुला करायचं, आळशी नको. हे सगळे जे चेतना आहेत, या सगळ्या चेतनेचा आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रयत्न केला, हेच भगवंत सांगत आहे. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागतात. आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्यामुळे कृष्ण भावना भावित होऊन केले जाऊ शकते. त्यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. म्हणूनच आपण जे करतो ते व्यवस्थित करायला पाहिजे. ते कसं केलं पाहिजे? आपली स्थिती आणि आपली गुणवत्ता याप्रमाणे आपण विशिष्ट कार्य करायचं आणि कृष्ण भावना भावित होऊन करायचं. हे सगळं सर्व कर्माणि संन्यस्य निराशी निर्ममो विगतज्वर. आणि आपलं सगळ्यांचं युद्ध चालूच आहेत. त्याला म्हटलं तर 3 युद्ध आहेत आपली. एक युद्ध आहे आपला आपल्यासाठी, जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, काय म्हणतात? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतर बाह्य जग आणि मन. म्हणजे एक युद्ध आहे बाहेरच्या जगाबरोबर,
आणि दुसरं युद्ध आहे आपल्या हृदयात, आपल्या स्वतःबरोबर. तर हे युद्धामध्ये जर का आपल्याला जिंकायची इच्छा असेल तर आपण भगवंतांनी दिलेलं आहे, गुरूंनी दिलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपलं कर्म करा, तरच आपण मोक्ष मार्गावर, भक्ती मार्गावर, प्रेम मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. आणि हे जे भगवंत सांगतायत ना, ते वेदांचं गुह्य ज्ञान आहे. हे कर्म कुशलता ते सांगतात किंवा ते कर्म सोडायची गरज नाही. जे करतोय तेच कर, फक्त अशा चेतनेमध्ये कर. तू बंधनात पडणार नाही, तू माझ्या जवळ येशील. काही सोडायची गरज नाही, फक्त मला जोड. तर ही जी प्रभूंची शिकवण आहे, त्याचं महत्व पुढच्या श्लोकात सांगितलं. की प्रभूंच्या शिकवणीचे जी वेदांचे गुह्य आहे, पालन करणाऱ्या मिळणाऱ्या फळाविषयी सांगणारा हा श्लोक त्या शिकवणीचे सर्वोच्च स्थान अधोरेखित करतो. हा जो श्लोक आहे ना, ह्या पूर्ण अध्यायाचं सार आहे. हे जे अध्याय, तिसरा अध्याय, त्याच्यात आपल्याला काय करायचं, तर हा श्लोक आपण आतापर्यंत काय कळलं नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही. हा जर श्लोक कळून घ्या तुम्ही वास, कारण हे भगवद्गीतेचं प्रयोजन या श्लोकात दिलेलं आहे. हे पूर्ण वेदांचं रहस्य आहे आणि ते सर्वोच्च स्थान आहे. आणि यांनी काय फळ मिळेल, तर ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. हरे कृष्ण. वाच. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. हा, तर म्हणजे ये मे मतम, जे माझं मत, नित्यम अनुतिष्ठन्ति, म्हणजे नेहमी नित्य कार्य म्हणून नियमितपणे पालन करतात. माझं मत कुठलं, मागचा जो श्लोक आहे ना, ते माझं मत. त्यांचं काय होतं आणि ते कसे पालन करतात, दोन गुण सांगितले की श्रद्धा आणि भक्तीसहित. श्रद्धावंत आणि अनसूयंत, म्हणजे द्वेषरहित किंवा मत्सर रहित. की अरे काय हे भौतिकतावादी कार्य करून कोणाचं भलं झालं, पण मला करावं लागतं, हा विचार झाला चुकीचा. हा मत्सराचा विचार, द्वेषाचा विचार आहे. असा विचार ते नाही करत. भगवंतानी सांगितलं ना करायचं तर करायचं, गुरुंनी सांगितलं. अनसूयंता, हे दोन फार महत्वाचे शब्द. हे जेव्हा आपण असे चेतना ठेवून नित्य नित्य म्हणत असतो, तेव्हा काय होणार, आपण बंधनातून मुक्त आणि अर्थात भगवत धामाला प्राप्त. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा, श्रीकृष्णाचा उपदेश संपूर्ण ज्ञानाचे सार आहे. आणि अपवाद रहित शाश्वत सत्य. आज खरं आहे, परवा खरं नव्हतं, उद्या खरं होईल असं नाही. शाश्वत सत्य आहे. त्याप्रमाणे वेद शाश्वत, त्याप्रमाणे हेही शाश्वत. भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असेल. याचा अर्थ असा की आपल्याला जे विधिविधान सांगितलं जातं कर्म करायच्या मध्ये आणि भक्ती कार्यामध्ये, त्याच्यामध्ये आपला असा विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. असं नाही म्हणलं पाहिजे अरे हे सगळं काय आहे ना, काय त्याच्यामध्ये काय खरं नाही, खरं पण आता करावं लागतं, काय करणं. हा विचार खूप चुकीचा आहे. किंवा हे सगळं इम्प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, हे शक्यच नाही, असा मनामध्ये भाव असेल. जे भगवंत गुरु सांगतात आपण म्हणू अरे हे शक्यच नाही, असं थोडी शास्त्रामध्ये सांगतं, हे सगळं इम्प्रॅक्टिकल आहे, असा जो विचार करतो ना, म्हणजे काय त्याची श्रद्धा आहे. जरी तो बाहेर बाहेर रूपाने करत असेल तरी श्रद्धा नसते. तेच पुढे खूप सुंदर प्रभुपाद सांग की खूप सगळे तत्वज्ञानी पण त्यांना भगवंतावर श्रद्धा नाही, मग ते सकाम कर्माच्या बंधनातून कधीच सुटू शकत. तत्वज्ञानी आहेत बरं का, पण कृष्णावर श्रद्धा नाही, श्रद्धावंत नाही आहेत. परंतु भगवताच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य माणूस बरं का, तत्वज्ञानी नाही, सामान्य माणूस जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असेल की बाबा ते आदेश एवढे सोपे नाहीत, आता सांगितलं ना वरती, हे सगळं विचार करून कर्म करणं सोपं आहे का, तो असमर्थ असेल, प्रयत्न करतोय पण असमर्थ असला तरी तो मुक्त होतो कर्मामधून.
हे महत्वाचं. कारण श्रद्धा महत्वाची आहे, श्रद्धा. आणि हे खूप सुंदर वाक्य आहे प्रभुपादांचं शेवटचं. हे ध्यानपूर्वक ऐका तुम्ही. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंताच्या आदेशाप्रमाणे पूर्णपणे पालन करू शकणार नाही. ते जे सांगतायत सगळे ते नाही करू शकणार. परंतु जो या सिद्धांताला विरोध करत नाही, म्हणजे विधिविधान जे करायचं नाही करायचं हे सांगितलं, तर सिद्धांताला तो विरोध करत नाही. हा, हे करायचं सांगितलं, हे करायचा मी प्रयत्न करतो. विरोध नाही करत, अरे काय इम्प्रॅक्टिकल आहे आणि सांगतो की मी करतो आणि नाही करत, किंवा नाही करतो असं सांगतो आणि करतो, हे गडबड आहे. या सिद्धांताला विरोध तो करत नाही. आणि पराभव आणि निराशा याची चिंता न करता, आता ज्या माणसाला श्रद्धा असते ना, तोच माणूस पराभव आणि निराशेच्या याची चिंता नाही करत आणि प्रामाणिकप्रमाणे कर्म करतो. तर निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराला उन्नती होते. तर हे फार शक्तिशाली आणि आशादायी वाक्य आहे एका श्रद्धाळू भक्तासाठी, की बा मी प्रयत्न करतो जे काय भगवंतांनी सांगितलेलं आहे, पण त्याला सिद्धांताला विरोध करत नाही आणि प्रामाणिकतेने करतो, तर तो उत्तम स्तर पोहोचू शकतो. जरीही तो विधानाचं पूर्णपणे पालन करू शकतो. निराशी निर्ममो भूत्वा किंवा हे सगळं जे कंडिशन आपण बघितलं, 30वा श्लोक. 30वा श्लोक हा सर्वात महत्वाचा श्लोक आहे, या अध्यायाचं सार आहे. त्याच्या आपण जवळात जवळ जायचा प्रयत्न करा. जर का आपण ते करायचं प्रामाणिकतेने प्रयत्न केला, व्यवस्थित मार्गदर्शनाखाली, जर का आपण प्रामाणिक म्हणजे ऑनेस्ट राहून आपण मार्गदर्शन घेऊन क्रियामध्ये लागलो, तर नक्कीच आपलं प्रगती होणार. नाहीतर काय होणार? पुढच्या श्लोकात दिलं, ये त्वे तद्दभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धि नष्टान चेतसः. हरे कृष्ण. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशाची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाही, त्यांना अज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. हरे. तर जे द्वेष भावनेने या सिद्धांताला घेत नाही, हे सगळे इम्प्रॅक्टिकल, शक्यच नाही, हे नाही मी करणार, त्या माणूस तर नेहमीच मूढ राहणार. तो कधीही त्याच्या कार्यामध्ये जे अभ्यासूयंत, दोन गोष्टी आहेत, त्यांच्याकडे श्रद्धा पण नाही आणि त्यांचे द्वेष पण आहे. ते पूर्णपणे मूर्ख झालेले, नेहमी नष्ट झालेले आहे कृष्ण भावना भावी. तर कृष्ण भावना भावी न होण्याचा दोष या श्लोकात सांगितले. जसं लष्करामध्ये जर का आपण आज्ञाकारी नसेल तर काय दंड होतो ना, तसंच भगवंत इथे दंड देतात, की भगवंताच्या आज्ञेचं पालन नाही केलं तर शिक्षा होते. तर याला शिक्षा होते आणि जीवनसिद्धीची आशा जीवनसिद्धी कधीच मिळू शकत नाही. आता अर्जुन एक प्रश्न विचारू शकतो की अरे भगवंता, एवढं तुमचा जो नियम आहे, तुमचे विधिविधान आहेत, तुम्ही भगवंत आहात, मग तुम्हाला लोक घाबरत का नाही? शास्त्र सांगतात की सर्व प्राण्यांचे स्वामी असलेल्या तुमच्या आज्ञांचे पालन न करण्याला शिक्षा मिळते. आता तुम्ही सांगितलं ना मागच्या श्लोकामध्ये, तुमचं जर का आज्ञा पालन नाही केले तर त्याला मोठी शिक्षा मिळते. मग सगळे लोक तुमच्या आज्ञांचं पालन का नाही करत? त्यांना भीती वाटत नाही का तुमच्या सगळ्यांच्या आज्ञा न पालन करायची भीती नाही वाटत? तर भगवंत त्याचं उत्तर देतात पुढचं, सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह वाक्यं करिष्यति. माझं भाषण. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? तर इथे भगवंत अजून एक सिद्धांत सांगताय की ज्ञानवान माणूस सुद्धा, ज्ञानवान अपि म्हणजे ज्ञानी मनुष्य सुद्धा कसा कार्य करतो? स्वस्याः प्रकृतेः चेष्टते, की आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो. त्याच्यामुळे त्याला
फोर्स करून काही फायदा नाही. तर 7व्या अध्यायात दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्य मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरांगत. जोपर्यंत भगवंताला शरण जात नाही माणूस तोपर्यंत स्वतःच्या प्रकृतीमध्ये जी मायेद्वारे गुणाद्वारे गुणमयी मायेद्वारे प्रकृतीद्वारे जे कार्य करतो ते तोच करत राहतो. ते प्रभुपाद सांगतात. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाद्वारे किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याच्या मायेच्या जंजाळातून मुक्त शकत नाही. का? कारण तो स्वतःच्या जो स्वभाव आहे ना, ज्या कुवासना आहेत, म्हणजे काय की प्रकृती अनादिकाल प्रवृत्ता स्वदुर्वासना, म्हणजे त्याच्या अनादी कालापासून आलेल्या ज्या दुर्वासना आहेत त्या दुर्वासनांच्या प्रभावाखाली तो कार्य करतो. त्याला माहिती आहे की बा मी हे केलं. ज्ञानवान म्हणजे काय? शास्त्रोक्त दंड जान, म्हणजे शास्त्रामध्ये दंड दिलेला त्याला माहिती आहे तरी तो दुर्वासनेने कार्य करेल. कारण तो प्रकृतीद्वारे प्रवृत्त होईल 3 गुणाद्वारे. तर हे चित्र तुम्ही बघितलं आहे ना, हे चित्र बघितलं ना तुम्ही, हे जे आहे ना, तर हे 3 बाया आहेत ना, ह्या 3 गुण आहेत त्याच्याद्वारे प्रवृत्त होतो माणूस करण्यासाठी, त्याच्या दुर्वासनाचे कार्य करणे. त्याच्यामुळे अर्जुना तू असं नका विचार करू की सगळेच मला भीतात. भीत असले तरी ते त्यांच्या दुर्वासना एवढ्या त्यांना प्रभावित करतात ना, तर ते करून बसतात का. आणि हे कशामुळे होतं हे फार महत्वाचं आहे. कारण त्या माणसाला सत्संग प्राप्त झाला. हे बलदेव विद्याभूषण प्रभुपाद काही उदाहरणं देतात की तथाकथित अध्यात्मवादी आहेत, बाहेरून ते खूप काय काय दाखवतात, पण खाजगी रीतीने दुस्तर अशा विशिष्ट प्रकृती गुणाच्या पूर्णपणे अधीन असतात. त्याच्यामुळे जो माणूस पूर्ण शुद्ध झाला आहे तोच आपल्या नियत कर्माचा त्याग करू, तवर त्याग करू नये. पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झालेल्या विना मनुष्याने आपल्या नियतपणाचा त्याग करू. तो कितीही विज्ञान असेल, शैक्षणिक दिसतं, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घकाळ संग केल्याने तो बद्धच आहे. कारण त्याचा प्रभाव एवढा लगेच जात नाही. म्हणून फक्त कृष्ण भावना सहकार्य आहे, तर ती हळूहळू कार्य करेल. आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय आपल्या कर्माचा त्याग नाही. अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. आपला विचार, आपली श्रद्धा, आपली शुद्धता, आपली परिस्थिती, आपल्या मार्गदर्शनानुसार कार्य करा. घाईघाईमध्ये उत्सुकतेने सगळं त्याग करा असं नाही, ते चुकीचं. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीत स्थित राहून उत्तम बघा पुन्हा आलं आहे, प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेचा प्रयत्न करणे हे महत्वाचं. मग तो मायाशक्तीच्या तावडीतून मुक्त होऊ शकतो. आणि हे जे आहे स्वदुर्वासनेचा प्रभाव का पडतो त्याच्यावर, तर बघा इथे सांगितले, ज्या व्यक्तीला सत्पुरुषांचा सहभाव लाभलेला नाही तिला केवळ शास्त्रज्ञान असूनही शिक्षणाचा किंवा दंडाचा काय उपयोग. ती व्यक्ती वाईट वासनांचा प्रबळ प्रभाव नष्ट करू शकणार नाही. कारण काय, वाईट वासनांचा प्रबळ प्रभाव स्वतःच्या शक्तीने नष्ट करू शकत नाही. मात्र सत्पुरुषांच्या सहवासामुळे त्या वाईट वासनांना अत्यंत प्रबळ असल्या तरीही त्या नष्ट. तर शक्ती कुठे आहे? भगवंताच्या कृपेवर. भगवंताची कृपा कुठे आहे? सत्पुरुषांच्या हृदयामध्ये. त्यांचा जेव्हा आपण संग घेऊ, त्यांच्याबरोबर जेव्हा आपण गुह्यम आख्याती पृच्छती किंवा आपल्या ज्या समस्या, आपल्या जे ते व्यक्त करू, तेव्हा त्यांची कृपेनेच आपल्या दुर्वासना दूर होतील, ज्या करोडो वर्षापासून, करोडो जन्मापासून आपल्याला प्रभावित करत आहे. बाहेर दाखवत नाहीत पण त्या आहेत. म्हणून सत्पुरुषांचा सहवास गरजेचा आहे. ते फार सुंदर श्लोक उद्धृत करतात. संत एवास्य छिद्दंती मनोव्यासंग मुक्तिविही. तर हे भगवंतच स्वतःचं वाक्य आहे उद्धवासाठी. ते काय सांगतायत? काय बरं हा श्लोक आहे?
संत एव अस्य छिंदन्ति मनोव्यासंग मुक्तुभी. हे 11-11-26 आहे. हा श्लोक आहे, फार महत्वाचा श्लोक आहे हा. ततो दुस्संगमुत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान संत एवास्य छिंदन्ति मनोव्यासंग मुक्तिभिः. पुढे येते दीदी. तर हा श्लोक काय सांगतोय? भगवंत स्वतः उद्धवाला सांगतात. कुठला परिवेश आहे? जो पुरुरव आहे ना, पुरुरवा, जो उर्वशीसाठी एवढा आसक्त होता की तो चक्रवर्ती सम्राट होऊन सुद्धा नागडा फिरायचा, असा माणूस होता. ह्या माणसाचं उदाहरण देऊन, आईला गीत देऊन ते सांगतायत की बाबा असा दुस्संगाचा तू त्याग कर. पण असा दुस्संग कसा त्याग करता येईल? सत्सु सज्जेत बुद्धी. तर तो दुस्संग मुत्सृज्य म्हणजे बुद्धिमान माणूस हे सगळं श्रवण करून काय करेल? दुस्संगाला सोडेल. कशासाठी? सत्सु सज्जेत म्हणजे सत्पुरुषांचा निकटवर्ती संबंध आणि त्यांच्याशी सेवा ठेवेल. सत्सु सज्जेत म्हणजे काय? आसक्त होईल त्यांच्या जवळीक आणि संग करेल. तेव्हा तो दुस्संगाला सोडू शकतो. नाही तर दुस्संग नुसता फिजिकली दूर राहून दुस्संग नाही तोडू शकत. कारण दुस्संग कुठे आहे? फक्त बाहेर नाहीये, हृदयामध्ये पण आहे. म्हणूनच सत्सु सज्जेत. का? पुढचे 2 लाईन सांगा. कारण फक्त संत एवास्य छिंदन्ति मनोव्यासंग मुक्ती. की मनातले जे व्यासंग आहेत ना, संग म्हणजे आसक्ती, व्यासंग म्हणजे खूप भयंकर आसक्ती, व्यासंग, असे भयंकर आसक्तीपासून फक्त संत त्याला तोडू शकतात किंवा कापू शकतात. कसे कापतात ते? त्यांच्या उक्तीने, त्यांच्या आदेशाने. त्याच्यामुळे हा सोडून दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि याच्या तात्पर्याचे ते लिहितात की तुम्ही कितीही तीर्थस्थळावर जाऊन आंघोळ करा, कितीही विग्रहांचं दर्शन घ्या, कितीही तपस्या करा, कितीही व्रत करा, पण हे जे व्यासंग आहेत ते पूर्णपणे दूर होऊ शकत नाही. ते दूर फक्त संतांच्या संघामुळेच होते, हे तिथे सांगितलेलं आहे. म्हणून ह्या व्यासंगापासून मुक्त व्हायचं असेल, दुर्वासनांपासून, तर सत्पुरुषांचा सहवास हे एकच असं प्रबळ आपल्याकडे हे आहे. आता अर्जुन म्हणते की तू आता हे म्हणत असतील की प्रत्येक माणूस त्याच्या दुर्वासनाने आणि त्याच्या स्वभावानेच कार्य करतो. अरे मग शास्त्राला एवढं सगळं कशाला ठेवले शास्त्र? हे करा, ते नका करू. शास्त्राची काय गरज आहे? कोणी शास्त्राचं फॉलोच करत नाही. जर मानवांच्या कृती त्यांच्या पापी स्वभावाच्या नियंत्रणाखाली असत्या तर धर्मग्रंथातील विधायक आणि निषेधात्मक आज्ञा निरर्थक आहेत. सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलंय ना, हे करायचं, हे नाही करायचं. अरे मग सगळे स्वतःच्या स्वभावानेच कार्य करतील तर मग या शास्त्रामधले सगळे विधी आणि निषेध निरर्थक झाले, असं अर्जुन म्हणतो. भगवंत म्हणतात नाही, असं नाही. इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्वशमागच्छौ अस्यौ परिपंथिनौ. आणि इंद्रिय विषयाच्या यांच्या संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नयेत, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. तर हे काय सांगतायत की भगवंत जे इंद्रिय आणि इंद्रिय विषय वस्तू आहेत ना, त्याच्यामधल्या ज्या आसक्ती आहेत, त्या दुर्वासनाच्या आधी, त्या खूप जास्त प्रभावशाली असतात. तरी आपण जरी शास्त्रांचे नियमाचं पालन जरी केलं ना, तरीही कधी कधी ते आपल्याला खाली पाडू शकते. कारण जेव्हा मोठ्या मोठ्या एक्सप्रेसवेवर पण ऍक्सिडेंट होतात की नाही, एक्सप्रेसवेला तर सगळे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, पण तरी ऍक्सिडेंट होतात. सोबत तेच सांगतात. बरं, जसं एक उदाहरण देते. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारण. अनिर्बंध म्हणजे काय? शास्त्रामध्ये काय सांगितलं जातं की काहीतरी निर्बंध ठेवा. इंद्रिय तृप्ती करायची तरी त्याला काहीतरी एक
लक्ष्मण रेखा पाहिजे ना. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत आहे. पण जो शास्त्रातील विधी निषेधांचे पालन करतो तो इंद्रिय विषयाद्वारे बद्ध होतो. त्याच्यामुळे शास्त्राचे विधी निषेध फार महत्वाचे आहे. तू जे म्हणतो ना ते चुकीचं आहे. हे विधी निषेध नसले तर मग माणूस कधीच वरती होणार नाही. कारण काय की बघा, लैंगिक उपदेव ही बद्ध जीवासाठी आवश्यक. मग काय शास्त्र काय सांगतं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही विवाह बंधनाखाली हे करू शकता. पण तरीही त्या माणसाला दुसऱ्या स्त्रीबद्दलचा विचार होतो. पण तरी त्याला करण्यास मनाई सांगितली. त्यांनी मातेसारखे बघितलं पाहिजे. पण असे आदेश असतानाही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती निग्रह करणे आवश्यक आहे, नाहीतर आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्न बनतात. म्हणूनच शास्त्रामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर हे एक स्तर झालं. हे जर का नाही दिलं तर मग काय खरं. म्हणून काही विधी आणि निषेध सांगितलेला आहे. पण हे सुद्धा जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरवण्यास अनुमती आहे. परंतु या गरजा शास्त्रीय विधिविधानानुसार भागवण्यास अनुमती आहे. तर इथपर्यंत ठीक आहे. पण अशा विधी निषेधांवर आपण अवलंबून राहू नये. म्हणजे काय, किंवा ठीक आहे एवढं सांगितलं तर मी एवढं रोज करेन, तसं नाही. ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते त्याचप्रमाणे विधी निषेधानुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीमध्ये तू वाम मार्गाकडे जाऊ शकतो. म्हणून नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळली पाहिजे. आणि ही कधी शक्य होईल, साधू संघामुळेच. कारण काय, सगळ्या शास्त्रांमध्ये काय सांगितलंय की तुम्ही साधू संघ करा. आणि साधू काय सांगतील की बा तुम्ही चांगल्या गोष्टी करा, तीर्थस्थळी जा, या निषेध करू नका, आणि ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी ते सांगतील. दान द्या, साधू संगती करा, आणि परस्त्रीकडे चुकीच्या नजरेने बघू नका. पण हा माणूस ज्याला आसक्ती तो त्यांच्याकडे जाणारच नाही. त्याच्यामुळे जायला पाहिजे, कारण शास्त्रामध्ये सांगितलं. मग तेव्हाच आपण हे टाळू शकतो. सर्व प्रकारच्या इंद्रियाच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणं. आणि त्याच्यासाठी पुन्हा साधू संघ अनिवार्य आहे. तर हे बद्ध विद्याभूषण सांगतात. कारण काय, हे जे विधी निषेध पालन विधी करायची उत्सुकता आणि निषेध न करायची शक्ती ही कुठून येते आपल्याला. विधी करायची प्रेरणा आणि निषेध न करायची शक्ती ही आपल्याला साधू संघामधून मिळते असं ते सांगतात. त्याच्यामुळे हे करणं फार गरजेचं आहे आणि सगळं शास्त्र ते सांगतं. आता हा त्याच्यातला शेवटचा श्लोक या प्रकरणात. आता अर्जुन म्हणतोय की ठीक आहे मी माझं कार्य करतो, पण हे भगवंता तुम्ही सांगितलं की राग द्वेषाने कार्य नाही करायला पाहिजे. तुम्ही आता युद्ध करू शकतो, पण माझा द्वेष आहे, त्याच्यामुळे मग युद्ध करणं योग्य नाही मला. पण मी जर का युद्ध नाही केलं आणि अहिंसतेचा धर्म केला ना तर माझा द्वेष नाही. शास्त्रामध्ये युद्ध आणि अहिंसा या दोन्ही धर्माचा उल्लेख आढळतो की नाही. अहिंसा पण सांगितली, युद्ध पण. राग द्वेषापासून अलिप्त राहून युद्ध करणे मला शक्य नाही, कारण मी आता युद्ध केलं तर राग द्वेषाने प्रभावित होतो. मग काय करतो मी, अतिरिक्त धान्य गोळा करून उदरनिर्वाह केल्यावर आधारित अहिंसेचा धर्म माझ्यासाठी युद्धापेक्षा श्रेष्ठ आहे असं तो भगवंताला सांगतो. जास्त डोकं लाव. भगवंत म्हणतात पुढचा श्लोक, जो श्लोक गीतेमध्ये 2 वेळा येतो, हा दुसरा श्लोक जो 2 वेळा येतो. मनमना भव मत बघतो हा 2दा येतो आणि हा श्लोक 2दा. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. मनुष्याने इतरांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्मांचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. आता अर्जुनाला क्षत्रिय धर्म सोडून ब्राह्मणासारखं करायची इच्छा होती. का तर म्हणे मला हे द्वेष आहे, याच्यात दोष आहे.
तर भगवंत म्हणतात तू तुझं काम कर, थोडं दोषाने केलं तरी त्यांचा उद्धार हो, पण दुसऱ्याचं काम नको करू. हेच सिद्धांत आहे, हेच प्रभुपाद सांगतात. म्हणून मनुष्याने इतरांची नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनामय आपलं नियत कर्म. तर प्रकृतीच्या गुणाखाली मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यातलेली कर्म म्हणजे नियत कर्म, आणि आध्यात्मिक कर्म म्हणजे आपले भक्तिमय कर्म, ते गुरुने दिलेली आज्ञेनुसार कर्म. ते कुठली पण असो, भौतिक असो आध्यात्मिक असो. दुसऱ्याच्या नियत कर्माचं अनुकरण आपण नाही करायचं, की दुसऱ्यांनी एवढं केलं म्हणून मी एवढी सेवा करतो, दुसऱ्यांनी हे केलं म्हणून अरे आपल्याला गुरुनी जे सांगितलं ते करायला पाहिजे. दुसऱ्याकडे बघून त्याच्यासारखं मी करतो असं नाही, हे चुकीचं. ते भौतिक असो या आध्यात्मिक असो. आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे भिन्न असू शकतात, परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमी उत्तम असते. पुन्हा तेच पॉइंट येतो, जिथे आपल्या कार्याचा पॉइंट तिथे मार्गदर्शन येतं. म्हणजे आपण आपल्या मनाने नाही करत. जेव्हा मनुष्य भौतिक गुणाच्या आधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्राच्या नियमाचे पालन केले. दुसऱ्याचं अनुकरण नको करायला. अरे याला एवढं सगळं मिळालं मी पण तेच करतो. अरे बाबा तुझं शरीर वेगळं, तुझं मन वेगळं, त्याचं वेगळं, तू नाही करू शकत ते. तू आत्ता म्हणतोस की मी भीक मागायला जातो, अन्न भूक मागून खातो, पण कोणी भीक नाही दिली ना तर तू तलवार काढशील, आणि तू क्षत्रिय आहे ना, तू ब्राह्मण नाही, तुझी सहनशीलता नाही तेवढी, तर तू लगेच क्रोधित होशील की अरे मला तू द्यायला पाहिजे, अशी तलवार काढशील. तू तसं कार्य नाही करू शकत. तू तुझं आपली विशिष्ट परिस्थिती, 3 गुणांच्या आधिपत्याखाली तुझी परिस्थिती बघ आणि तसं कार्य कर, म्हणून मार्गदर्शन कर. तेच पुढे सांगतात, सत्वगुणामध्ये असलेला ब्राह्मण अहिंसक असतो, क्षत्रिय हा राजसिक गुणामध्ये असतो, त्याला हिंसक बनण्याचा मुभा आहे. तर हे उलट नाही करायला पाहिजे. क्षत्रियाने ब्राह्मणाचं अनुकरण नाही केलं पाहिजे किंवा उलट नाही केलं पाहिजे. प्रत्येकापणे आकस्मिकप्रमाणे आपली हृदय शुद्धी न करता क्रमाक्रमाने करा. म्हणजे काय, की बाहेर म्हणजे बाह्य गोष्टी बघून किंवा कन्व्हिनियंट बघून आपण आपलं कर्तव्य टाळून दुसऱ्याचं करायचं आणि त्याला आनंद येईल हे नाही टाळायचं. की दुसऱ्याचं कार्य करणं सोपं आहे म्हणून मी ते करतो, किंवा ते धर्मावर आधारित नाही म्हणून मी ते करतो, किंवा तिसरं काय आहे की मला आता युद्ध करायला खूप असमर्थता वाटते म्हणून मी ते करतो. नाही, काही असो तरी तो आकस्मिकपणे नाही, आपण स्वतःचं कर्म करा. जेव्हा तुम्ही 3 गुणाच्या पलीकडे जाता, ते प्रभुपाद पुढे सांगतात, तेव्हा तू कोणाचंही कार्य कोणीही करू शकतो. ते दिव्य स्तर खूप आधीच असतं. आता पुढचा जो सेक्शन आहे तो मोठा सेक्शन आहे, तर त्याची सुरुवात व्हायच्या आधी आपण जी चर्चा केली त्याच्याबद्दल एखाद दोन काही असतील कोणाचे विचार तर व्यक्त करू शकता, मग आपण पुढे जाऊ. पुढच्या जो भाग आहे त्याच्यामध्ये, तर आता आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये या जो अध्याय आहे त्याचा सार श्लोक आहे 30वा श्लोक, त्याच्यावर आपण चिंतन स्मरण मनन केलं. तर त्याच्याबद्दल कोणाचं काही प्रश्न संशय विचार असेल तर तुम्ही व्यक्त करू शकता. कोणाला काही व्यक्त करायचं आहे का आजचापर्यंत आपण आज जी चर्चा केली त्याच्याबद्दल? हरे कृष्ण. ठीक आहे, पुढे जाऊया. तर पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये आता अर्जुन एक महत्वाचा प्रश्न विचारत आहे आणि त्याचं उत्तर भगवंत देणार आहे. तर त्याच्या संक्षेपामध्ये आपण पहिले बघूया की हे काय आहे. संक्षेपामध्ये ते असं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. हा महत्वाचा प्रश्न आहे. जसं अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की काम वासना, त्याच्याबद्दलच प्रश्न. तर काम वासनेचा सामना कसं करायचा आणि भगवंताचे त्याच्यावर आदेश काय आहेत याचं वर्णन आहे पुढच्या 36 पासून ते 43 श्लोकापर्यंत. तर 36वा प्रश्न आहे
किंवा काय जिज्ञासा आहे अर्जुनाची, अरे मला माहिती की हे चुकीचं आहे, पाप आहे, तरीही मी कुठल्या गोष्टीने प्रवृत्त होतो जेणेकरून मी बळच पाप करून बसतो? ती शक्ती कुठली आहे? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पौरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियुक्त. कोणीतरी भाषांतर वाचा बरं या श्लोकाचं, 36व्या श्लोकाचं. हरे कृष्ण. हा वाचा. भाषांतर वाचायचं गुरुजी. हा. अर्जुन म्हणाले, हे ऋषीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसताना जणू काय बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो? हा. तर हा प्रश्न आहे की कुठली शक्ती आहे जेणेकरून मनुष्य अनिच्छेने पाप करण्यास प्रवृत्त होतो? हे काय आहे? कशा शक्तीने? कुठली शक्ती आहे ही? ही ईश्वर प्रवृत्त करतो का? का संस्कार प्रवृत्त करतात? का वासना प्रवृत्त करतात? का ठसे म्हणजे काय इम्प्रेशन, आधीच्या दुर्वासना प्रवृत्त करतात? काय प्रवृत्त करतात? तो उत्तर ईश्वर पण नाही आणि काम वासना पण नाही. ईश्वर का उत्तर नाही? कारण ईश्वर दयाळू आहे आणि संस्कार, वासना, दुर्वासना, ठसे हे सुद्धा नाही, कारण जड पदार्थ आहे, हे सगळे चेतन पदार्थ थोडी आहे. दुसऱ्याला प्रवृत्त करण्यासाठी चेतना पाहिजे ना. हे सगळे आपल्या स्थूल देहामध्ये नाही, सूक्ष्म देहामध्ये आहे. हे सगळं जड आहे ना. जड पदार्थ कशाला प्रवृत्त करू शकतो कोणाला? तर ते दोन उत्तर नाही. मग त्याचं उत्तर भगवंत देतात. 37वा श्लोक. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. आवाज हरे भाषा. कृष्ण. हरे कृष्ण. आवाज. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर ते क्रोधामध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्वभक्ष महापाप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवंत उत्तर देत आहेत. आता बघा, भगवंताचं उत्तर एवढं काय म्हणता येईल की एवढं व्यवस्थित दिलंय की पहिले बघा 37 ते 40, 37, 38, 39, 40 4 श्लोकामध्ये ते काय सांगतायत की आपले जी हा जो शत्रू आहे आपला, त्या शत्रूला कसं काय समजायचं, तो कोणाकोणावर कार्य करतो, कुठे कार्य करतो. मग शत्रूला जर का मारायचं असेल तर आपल्याला त्याचं जाण असणं गरजेचं आहे. तो कुठे असतो, काय करतो, काय प्रभाव करतो, कोणावर प्रभाव करतो, कधी प्रभाव करतो. तर त्याचं सगळं वर्णन भगवंत 37, 38, 39, 40 याच्यामध्ये करतात. तर 37वा म्हणजे हे पहिलं आहे की काम वासना कशी ओळखावी. कारण हेच जे प्रवृत्त करणारं ते आहे काम वासना. ती कशी ओळखावी हे 40 पर्यंत दिलंय. आणि मग व्यावहारिक त्याची अंमलबजावणी कशी करायची, कामाचा सामना कसा करायचा, ते आहे 3 श्लोकामध्ये 41, 42 आणि 43. असं हे खूप सुंदर, सविस्तर आणि खूप व्यवस्थित उत्तर भगवंत देतात या प्रश्नाचं. तर आत्ता आपण 37वा श्लोक बघत आहे. तर 37व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात की काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव. हे बघ अर्जुना, ही जी शक्ती आहे ती वासना नाहीये किंवा ठसे नाहीयेत किंवा संस्कार नाहीयेत, पण ते काय आहे, काम आहे. आणि ते जन्म कुठे घेतं, रजोगुण समुद्र किंवा रजोगुणामध्ये ते जन्म घेते. आणि याचे हे जो काम वासना आहे ती कशी आहे, त्याला आपण आता तो शत्रू आहे ना, शत्रूला कसं करता येतं आपल्याला की साम दाम दंड भेद असं काय करू शकतो. पण हा शत्रू कसा आहे, महाअशनो. महाशनो म्हणजे काय, मराठीत काय म्हटलंय महाशनोला, म्हणजे त्याला किती तुम्ही खायला दिलं ना तो कधीही संतुष्ट होणार नाही. त्याला म्हणतात महाशन, सर्व भक्षण करणार. महाअशन, अशन म्हणजे खाणं.
पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयत्न. अशान म्हणजे काय? खाणार. सर्वांना गिळंकृत करतो. आणि महापापमा म्हणजे काय? खूप मोठा पापी, महापापी आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना यांनी गिळंकृत केलेलं आहे. तर आपलं काय कौतुक आहे? शौबरी मुनी, विश्वामित्र मुनी इत्यादी जे 60,000 वर्ष तपस्या केले त्यांच्यावर प्रभावित झालेला आहे. तर आपलं काय कौतुक आहे? तर महाशनो महापापमा असा हा कोण आहे? विद्धी म्हणजे काय? अर्जुना हे तू जाण, हे तू समजून घे. विद्धी जेव्हा शब्द येतो ना तो खूप महत्वाचा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्न सेवाय किंवा एषा ते अभिहितां सांख्ये बुद्धियोगम त्रिमाम शृणु किंवा विद्धी. जाण अर्जुन, हे समजून घे की हा कोण आहे? तुझा मित्र नाही, हा वैरी आहे. हा वैरी कधी आहे? आज वैरी, उद्या तो मित्र होऊ शकतो का? नाही, तो नित्य वैरी आहे. ते पुढे ये. हा सगळ्यांचाच वैरी आहे रे अर्जुना, तुझा नाही, या जगाचा वैरी. या भौतिक जगाचा हा वैरी आहे. त्याच्यामुळे सगळे चुकीची कार्य घडतात या जगामध्ये. तर हा काम कसा आहे? तर इथे काय सांगितलंय तुमच्या समोरच्या स्लाइड मध्ये की हे अदृश्य काम वासना किंवा काम दृश्य क्रोधाच्या रूपात प्रकट होते. कामेश क्रोधेश. जेव्हा काम पूर्ण होत नाही तेव्हा काय होतं? क्रोध येतो. क्रोध आपण माणूस बघू शकतो, पण काम वासना कशी? काम हे आतमध्ये असतं. काम हे आतमध्ये असतं, ते दिसत नाही, ते सगळ्यांच्या मध्ये असतं. तर हे असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण तात्पर्य त्याच्यानंतर बघूया. पहिले हे 4 श्लोक आपण समजून घेऊ. तर कृपया तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा पहिला झाला 37वा श्लोक की बा हा तुझा वैरी आहे आणि तो सगळ्यांना गिळंकृत करणारा आहे, महापाप करणारा, आणि हा तुझा नाही, या सगळ्या जगाचाच वैरी आहे. आणि तो कसा प्रकट होतो? क्रोध आल्यानंतर तो दिसतो, काम असताना तो अदृश्य असतो. असा रजोगुणामध्ये प्रकट झालेला हा तुझा वैरी आहे. हा त्याचं पहिलं त्यांनी ज्ञान दिलं त्या काम वासनेच्या शक्तीबद्दल. आता 38वा श्लोक आपण बघूया. धूम्रेणाव्रियते वह्निः यथा दशो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. वाचावर. हरे कृष्णा. हा, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. तर मागच्या श्लोकात सांगितलं ना, इह वैरिणाम. इह म्हणजे काय गे? या पूर्ण भौतिक जगताचा हा वैरी आहे, फक्त तुझा नाही अर्जुन. म्हणजे काय? ह्या काम वासनेने प्रत्येक जीवात्म्याला आच्छादलेलं आहे. तर त्या 3 प्रकारचं आच्छादन इथे सांगितलेलं आहे. 3 उदाहरणं काय आहे की काम वासना विविध रूपे जी सर्व लोकांना आच्छादित करते, सर्व प्राणी मात्रांना. म्हणजे वनस्पती, झाडापासून, कुत्रे मांजऱ्यापासून ते मनुष्यापासून ते देवतापर्यंत ह्या सगळ्यांना ते आवरण करते. तर त्याच्यासाठी 3 उदाहरणं दिली. पहिलं उदाहरण काय आहे? ते 3 उदाहरणं आहे ना, 3 वेगळ्या काम वासनेच्या प्रभावावर आहेत. खूप जास्त काम वासनेचा प्रभाव म्हणजे काय की यथोल्बेना आवृतो गर्भ. तर गर्भात असलेला जो भ्रूण आहे त्या भ्रूणाला दिसतही नाही आणि तो हलूही शकत नाही. म्हणजे काय? काम वासनेने सर्वात जास्त आवृत असतात ते वनस्पती आणि हे सगळं, ते सर्वात जास्त काम वासना, त्यांना काहीही स्वतंत्रता नसते. एवढं जास्त काम वासनेने ते आवृत असतं. दुसरं जे उदाहरण आहे ते आहे यथार्दशो मलेनच. म्हणजे काय की जो आरसा असतो किंवा काच असते त्याच्यावर थोडं धूळ असतं, तर तो आरसा म्हणून दिसतो तरी, पण त्याच्यामुळे आपलं प्रतिबिंब दिसत. तर हे दुसऱ्या स्तराचं काम वासना आहे, ज्याच्या प्राणी मात्रांची तुलना केली आहे. ज्यांना थोडेस ते हलू शकतात,
त्यांना थोडी स्वतंत्रता असते, पण तरीही विवेक बुद्धी नसते. त्याच्यामुळे काम वासनेचा स्तर खूप जास्त असतो, पण वनस्पतीपेक्षा थोडा कमी. पण सर्वात कमी काम वासनेचा थर काय आहे? धूम्रेना व्रियते वह्नी. म्हणजे काय, जो अग्नी आहे, जेव्हा तुम्ही अग्नी किंवा चूल पेटवता तेव्हा त्यात धूर पण निघतो की नाही तेव्हा. तर धूर अग्नीला धूर थोडा झाकतो, पण तरी अग्नी दिसतो आणि अग्नीचा जो प्रभाव आहे, जो ते झळ आहे त्याची तो अनुभव करू शकतो माणूस. ते आहे मनुष्य प्राण्यांचं. तर असं हे काम सगळ्यांनाच आवृत करतं अर्जुना. तीन एकदम आवृता, म्हणजे पूर्ण जगामध्ये सगळ्यांना काम वासनेने आवृत केलेलं आहे, वेगवेगळ्या स्तरावरती, वेगळ्या जाडीवरती, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य. तर असं त्यांनी पुढचं ज्ञान दिलं. आता पुढचं जे आहे ते काय सांगतं की बा हे काय करतं, याचा प्रभाव म्हणजे काय. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. वाचा भाषांतर. जे याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना 39 वाजता. त्यांच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिले जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि ते अग्नीप्रमाणे जळत असते. म्हणजे इथे काय सांगताय की हे काम वासना काय करते? आवृतम ज्ञानमेत. तो हा सर्वांचा शत्रू तर आहेच आहे, पण काय करतं ते, ही काम ज्ञानाला झाकून टाकतं. जे काय तुम्ही सगळं शिकलं आहे, जसं अजामिलचं उदाहरण घ्या. तो एवढा चांगला ब्राह्मण होता, सगळं त्यांनी श्लोकाचं पण चिंतन करायचा प्रयत्न केला त्यांनी, की हे चुकीचं आहे मी जे बघतो, तरी त्याचं सगळं ज्ञान झाकून टाकलं. कारण त्यांनी काय केलं, ध्यायतो विषय, आणि मग सगळ्या घरच्यांना फेकून दिलं बाहेर. तर ज्ञानाला झाकून टाकतं. आध्यात्मिक साक्षात्कार, भक्तिमय साक्षात्कार प्राप्त करण्याची जी उत्सुकता आहे ना, त्याला नष्ट करते. म्हणून तो कसा शत्रू आहे? ज्ञानीना, म्हणजे जो ज्ञानी बनायचा प्रयत्न करतोय, भक्त बनायचा, त्याचा तो नित्य वैरी आहे. नित्य वैरी म्हणजे काय? आज वैरी, काल वैरी नव्हता, उद्या वैरी नाही, असं नाही. या वैराशी आपण कधीच सामदाम भेद करू शकत नाही, त्याला दंडच द्यावा लागेल. कारण नित्य वैरी आहे. नित्य वैरी म्हणजे काय? जेव्हा माणूस या काम वाचण्याद्वारे काही कार्यात लागतो ना, तेव्हा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे की हा माझा वैरी आहे. त्यालाच म्हणतात शाश्वत शत्रू. आणि तुम्ही म्हणाल की नाही नाही, याला थोडं साम दान भेद देऊन त्याला शांत करू आपण. नाही, अरे तुम्ही त्याला किती पण द्या, तो कधीही संतुष्ट होणार नाही. का? कारण एखाद्या अग्नीमध्ये तुम्ही जर का इंधन टाकत राहिले तर तो अग्नी कमी होणार का? नाही होणार. कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेण अनलेनच. म्हणजे तो अग्नीप्रमाणे जळतच राहतो आणि तो वाढतच राहतो. त्याला तुम्ही साम दान भेद करू शकत नाही, त्याला दंडच द्यावा लागेल. तर हे झालं 39वा श्लोक, की तो काय प्रभाव पाडतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की तो ज्ञानाला आवृत करतो. आणि आपण बाकीचे सगळे म्हणतो तरी हा माणूस असं मूर्खपणाचं कार्य काय करतो, पण त्याला काहीच कळत. जसं अजामिलचं उदाहरण आहे. हे त्याचं पुढचं ज्ञान झालं. आणि आता 40व्या श्लोकामध्ये ते सांगतात की हा कुठे बसतो, हा तुझा शत्रू आहे, हा तुझा नित्य शत्रू आहे, महाशन आहे, महापाप्मा आहे, हा सगळ्यांवर कार्य करतो आहे. अरे पण तो तुझ्या शरीरात कुठे बसतो ते कळलं पाहिजे ना. त्याला जर का मारायचं असेल, दंड द्यायचा असेल, तर त्याची जागा कुठे आहे, वैरीची जागा माहिती पाहिजे ना युद्धामध्ये. तर 40वा श्लोक ते सांगतो. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनाम्. 40व्या श्लोकाचं भाषण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही
या कामाची निर्वसस्थाने आहेत. याच्याद्वारे काम आत्म्याच्या अशुद्ध ज्ञानाला आचकित करतो आणि त्याला मोहित करतो. हम्म. तर हा कुठे कुठे बसतो? इंद्रिय, मन आणि बुद्धी या तिन्ही ठिकाणी तो बसलेला असतो. अस्य अधिष्ठानम उच्यते. आणि तो काय करतो? मोहित करतो. आणि काय करतो? ज्ञानाला आवृत करतो सगळ्यांच्या. तीच गोष्ट पुन्हा सांगितली. आवृतम ज्ञानम येते ना, आता पण ते सांग. तर ही झाली या शत्रूचा समज. तो कुठे असतो, काय करतो, काय आवृत करतो, त्याला काय साम दान भेद नाही करता येणार, त्याला संतुष्ट कधीच करू शकत नाही, असा हा शत्रू आहे. त्याला दंडच द्यावा लागेल, दुसरं काही नाही. तर असं भगवंत पहिले काय सांगत आहेत की त्याची कार्यपद्धती समजून घ्या. हा जो शत्रू आहे ना, तो कसा कार्य करतो, कुठे कार्य करतो, कोणाकोणावर कार्य करतो, हे सगळं भगवंत सांगतात. आणि कसा प्रकट होतो आणि तो कसा सर्वव्यापी आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आता प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजे याचा सामना कसा करायचा, ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करायचं, ते 41व्या श्लोकामध्ये सांगत आहे. तस्मात् पितृंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. वाचा बरं 41व्या श्लोक. म्हणून हे वर्षभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. अर्जुन, तू इथे साम दाम आणि भेद वापरू शकत नाही, याचा वध करावा लागेल, याला दंड द्यावा. प्रजही पापमानम हेनम ज्ञान विज्ञान नाशम. किंवा तू अशा या शत्रूचा जो पापमा आहे, खूप पाप करतो, पाप करवतो, त्याला प्रकृष्ट रूपेण जयी म्हणजे त्याला व्यवस्थित मारतो. का? कारण हा ज्ञान आणि विज्ञान या दोघांचं नष्ट करतो, असं ते सांगतात. ठीक आहे, मग कसं मारायचं बाबा? तस्मात इंद्रियाण्यादव नियम्य भरतर्षभ. किंवा तू पहिले इंद्रियांना नियंत्रण कर. इंद्रियाला तू काय कर, एक लक्ष्मण रेखा दे. कारण इंद्रियाला जिंकणं सोपं आहे, पण नियंत्रण करणं कठीण. जिंकणं सोपं म्हणजे काय? ह्या सगळ्या इंद्रियांना तुम्ही एका रूम मध्ये ठेवलं तर ते स्वतःहून काय करू शकत नाही, पण त्या रूम मध्ये काय गोंधळ घालाय ते घालतील. म्हणजे काय की आपण आपले जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत त्यांना आपण एक कुंपण घातलं पाहिजे. किंवा आपण म्हणजे ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये काही कुंपण घातलं पाहिजे की जेणेकरून आपण ते इंद्रियाद्वारे पार नाही करू शकत. मनाचं नियंत्रण करणं एवढं सोपं नाही, पहिले इंद्रियापासून चालू कर, असं ते सांगितलं. की म्हणजे जिथे हे काम वासना जास्त प्रकट होते त्या ठिकाणी जायचं नाही किंवा तशा गोष्टी बघायच्या नाही. त्याच्यासाठी जे काय लागेल ते सगळं आपण करायचं. ही पहिली गोष्ट ते सांगतात. इंद्रियाण्यादव म्हणजे काय? सुरुवातीला तू इंद्रियांना जिंक. त्यांना नियंत्रण करणं अवघड आहे, पण त्यांना जिंकणं म्हणजे काय? त्यांना पकडून एका ठिकाणी ठेव, ह्याच्या बाहेर नाही जायचं. हे पहिलं काम करतो. हे पहिला 41. 42वा श्लोक काय? कारण काय, मनाला नियंत्रण करणं एवढं सोपं नाही, पहिले इंद्रियाला. कारण मनाला तू काय नियंत्रण करणार? स्वप्नाला नियंत्रण करू शकतो का तू? स्वप्न कशी येतील त्याला? नाही करू शकत. मन कुठे जाईल, काय जाईल, काय आपण आपल्या नियंत्रणात नाही. म्हणून तू इंद्रियापासून चालू कर. इंद्रियाला लक्ष्मण रेखा दे, तर चालू कर. तर 42व्या श्लोकामध्ये ते काय सांगतायत की हे जे तारतम्य आहे शक्तिशालीमध्ये ते सांगतात. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. हरे कृष्णा. कार्य करणारी इंद्रिय पेक्षा श्रेष्ठ आहे, मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे.
तर म्हणूनच आदौ इंद्रिय म्हणजे काय, इंद्रियांना नियंत्रण करणं सर्वात सोपं आहे. मग मन, कारण ते स्वप्नामध्ये कार्य करतं, त्याला काय करता येतं का आपल्याला, नाही. पण त्याच्यापेक्षा बुद्धी शक्तिशाली आहे. कारण जेव्हा आपल्याला सुषुप्तीत जातो तेव्हा बुद्धी कार्य करत असते. उठल्यावर वाटतं की अरे वा छान झोप झाली आहे. म्हणजे बुद्धी कार्यान्वित होती. सुषुप्तीमध्ये मन कार्यान्वित नसतं, कारण स्वप्न नसतं आपलं. पण बुद्धीपेक्षा शक्तिशाली आहे आत्मा, असं हे सांगतायत. आणि असं आपण करायचं. आणि शेवटचा श्लोक, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात आत्मात्मनात्मना जहि शत्रु महाबाहु कामरूपम दुरासदम. वाचवन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाऊ अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावना मनाला स्थिर केली पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. हरे कृष्ण. ते काय सांग, एवं बुद्धे परम बुद्ध, हे काय, हे सगळं जाणून तू बुद्धी स्थिर कर. कशी, आध्यात्मिक बुद्धीचा वापर. आध्यात्मिक बुद्धीचा वापर म्हणजे काय, गुरु साधू शास्त्रज्ञांनी दिलेली बुद्धी, त्यांच्या आदेश आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य कर आणि या शत्रूला मार. संस्तभ्य म्हणजे काय, तुझी मन आणि इंद्रिय स्थिर कर, त्यांना बाउंड्री देऊन. आणि परम बुद्धी म्हणजे आध्यात्मिक बुद्धी, गुरु साधू शास्त्राची मार्गदर्शनाची बुद्धी वापरून तुला स्वतःला स्थिर कर आणि या शत्रूला तू मार. जही शत्रू महाबाहू, तू खूप शक्तिशाली आहेस, तू खूप सगळ्या शत्रूंना मारलं बाहेरच्या, आता तू स्वतःच्या आतल्या शत्रूला मार. तो कसा शत्रू आहे, कामरूपम, काम रूपातला शत्रू. आणि दुरासदम म्हणजे काय, खूप शक्तिशाली आहे, त्याला नष्ट करणं एवढं सोपं नाही. असं भगवंत हे पूर्ण त्याला शिकवण देत आहेत या काम वाचण्यासाठी. तर पहिल्या 4 श्लोकात ते व्यवस्थित आपल्याला समजवतात ते काम कसं कार्यपद्धती आहे, शत्रू कसं कार्य करतो आपल्या आपल्या हृदयामध्ये, आपल्या सूक्ष्म शरीरात. आणि मग आपण काय केलं पाहिजे व्यावहारिक जीवनामध्ये. तर पहिले इंद्रियाच्या व्यापारापासून सुरुवात करा, त्याला लक्ष्मण रेखा द्या. कारण का, हा ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचा नाश करतो. आणि मग विजयाच्या श्रेष्ठतेचा क्रम, पहिले इंद्रियाला जिंका, मनाला, मग बुद्धीला. मग हे कसं करा, आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजे गुरु साधू शास्त्राच्या बुद्धीद्वारे. आत्म्याच्या स्तरावरून जाणीवपूर्वक आध्यात्मिक बुद्धीचा वापर करून वासनेवर विजय, असं अर्जुन खूप व्यवस्थित करून सांगतात. तर याचे तात्पर्यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्याची आपण चर्चा करूया. आत्ता खरा 2च मिनिटं राहिलेली आहेत. तर आज जी चर्चा झाली त्याच्याबद्दल कोणाचा काही प्रश्न असेल तर सांगा, नाहीतर आपला हा अध्याय तर झालेलाच आहे. काही मुद्दे आहेत तात्पर्यांमधले महत्वाचे, तर ते मी उद्या चर्चा करतो. आता आपण सुरू करून संपवायला उशीर होईल, कारण ऑलरेडी 9 वाजत आले. त्याच्यापेक्षा आपण आता संक्षेपात चर्चा केली, पूर्ण अध्याय आपला पूर्ण झालेला आहे. तर आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये कोणाला काही विचार, टीका, टिप्पणी, संशय, संदेह, प्रश्न असेल तर व्यक्त करू शकतो. हरे कृष्ण प्रभूजी. हा, बोला होता. 36व्या श्लोकामध्ये वृष्णीवंशाचा का बरं उल्लेख केलाय अर्जुनाने भगवंतांना? 36व्या श्लोकामध्ये का, वृष्णीवंशजा. आता केन प्रयुक्त वार्षणीय का, हा, ते त्यात भाषांतरामध्ये हा, भगवंतांना वृष्णीवंशजाचं संस्कृत मध्ये वार्षणेय आहे. जो वृष्णींमध्ये जो जन्म घेतो तो आहे वार्ष. तर त्याचा का उपयोग केला का, एक मिनिट, मी कधी नाही, त्याचं असं काही हे नाहीये. वृष्णी, हा ओके, कृष्णासाठी का, कृष्णासाठी उपयुक्त केलेला आहे, कृष्णासाठी.
तुमचं कारण माहित नाही हो. बघू, विचारलं पाहिजे. कृष्णासाठी खूप कमी ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे, भगवान कृष्णासाठी. वार्ष्णेय. त्याचं कारण असं काही विशेष कुठल्या आचार्यांनी दिला असेल तर मी बघतो आणि मग सांगतो. आत्ता माझ्या काय स्मरणामध्ये नाही. कोणाला माहिती आहे का, दुसऱ्या कोणाला काय ऐकलं असेल तर सांगू शकतो. ठीक आहे. अजून कोणाचं काय आहे का, म्हणून चर्चा केली त्याच्याबद्दल? हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही हा, म्हटलं पण उद्या पण क्लास थोडी आहे. उद्या आहे का क्लास? नाही नाही, उद्या नाही. उद्या म्हणजे पुढच्या वेळी. हा, तेच म्हटलं. हरे पुढच्या कृष्ण. वेळी बघावं लागेल, कारण काय आत्ता वेळ नाही आपल्याकडे तात्पर्य बघण्यासाठी. हो प्रभूजी. तर तुम्हाला विनंती अशी आहे सगळ्यांना की तुम्ही तात्पर्य वाचून ठेवा. फार महत्वाचा भाग आहे हा. 36 पासून ते 43 जे श्लोक आहेत ना, ते खूप महत्वाचं आहे. 30वा श्लोक सर्वात महत्वाचा, त्याच्यानंतर हे 6-7 श्लोक. त्याचं तात्पर्य तुम्ही स्वतः वाचा, ही नम्र विनंती. सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. ते तुम्ही वाचा. पुढच्या वेळी त्याची संक्षेपात चर्चा करून 4थ्या अध्यायाला आपण सुरुवात करू. ठीक आहे. हरे 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 कृष्ण. कृष्ण. दंडवत प्रणाम. अजून कोणाचं काय आहे का? नाही प्रभूजी. ठीक आहे. धन्यवाद. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरि बोल, हरि बोल, हरि कृष्ण, हरे कृष्ण बुद्ध.